आपला टॉपिक कोणता होता? कॉलम. हां, कॉलममध्ये आपण नाही का पाहिलं होतं? कॉलममध्ये कॉलम काय तुम्हाला हे माहीत आहे कोणता स्ट्रक्चरल मेंबर आहे, जो व्हर्टिकल स्ट्रक्चरल मेंबर आहे आणि कॉम्प्रेशनला सब्जेक्टेड राहते. मग त्या केसमध्ये कॉलम जे राहते तर कॉलम केसमध्ये मी सांगितलं होतं का इसेंट्रिसिटीवरून डिपेंड करते का आपण कॉलम कसा डिझाईन करतो. जर इसेंट्रिसिटी 0 असेल, इसेंट्रिसिटी काय आहे 0 आहे, तर मग तो काय राहतो एक्झॅक्ट ॲक्च्युअली लोडेड राहतो ना. तर मग त्या केसमध्ये आपण डिझाईन कशासाठी करतो? ॲक्च्युअली लोडेड कॉलम राहतो. मग ॲक्च्युअली लोडेड जर कॉलम असेल म्हणजे कंडिशन कशा राहते, जर सोबत इसेंट्रिसिटी काय आपली 0 आहे तर मग त्या केसमध्ये तो कॉलम काय ॲक्च्युअली लोडेड कॉलम आहे. हां, प्युअरली ॲक्च्युअली लोडेड कॉलम. प्युअर ॲक्च्युअल लोडेड जर कॉलम असेल, प्युअर हा शब्द महत्त्वाचा काय आहे, तो प्युअर आहे. कारण 0 आहे इसेंट्रिसिटी म्हणजे जे लोड आहे त्याची तुमचा तो हा काय कॉलम आहे. काय कॉलम? त्या कॉलमचा जो सेंटर आहे परफेक्ट त्या सेंटरमधून जर लोड पास होत असेल तो कोणता कॉलम झाला? फुल्ली ॲक्च्युअली लोडेड कॉलम. तर त्या केसमध्ये मी लोड कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे म्हणजे आपण कॉलम किती वजन उचलते कसं कॅल्क्युलेट केलं होतं आपण? लोड इज इक्वल टू काय करतो तो? स्ट्रेस इंटू एरिया. स्ट्रेस इंटू एरिया. मग त्या केसमध्ये कॉन्क्रीट आणि स्टील दोघे किती वजन उचलते या दोघांचे ऍडिशन केलं तर आपल्याला टोटल वजन किती कॉलम उचलते हे माहित पडत होतं. तर त्या केसमध्ये जर आपण कॉन्क्रीटचा विचार केला तर कॉन्क्रीटची स्ट्रेस काय घेत होतो आपण? 0.45 FCK आणि त्याला इंटू काय कॉन्क्रीटचा एरिया, तर एरिया ऑफ कॉन्क्रीट AC आलं लक्षात. त्यानंतर प्लस स्टीलचा पाहा लागेल. तर स्टीलच्या केसमध्ये आपण जी स्ट्रेस कन्सिडर करत होती कोणत्या केसमध्ये? प्युअरच्या केसमध्ये. प्युअर ॲक्च्युअल लोडेड जर एकदम परफेक्ट सेंटरमधून लोड जात असेल त्या केसमध्ये काय होणार? 0.75 FY इंटू एरिया ऑफ स्टील. आलं लक्षात. एरिया ऑफ स्टील काय? एस इन कॉम्प्रेशन. कारण स्टील जे आहे ते कशात आहे? ते कॉम्प्रेशन मध्ये म्हणजे कॉम्प्रेशन मध्ये. तर हा जो फॉर्म्युला कोणत्या केसमध्ये होता? ज्यावेळेस तो प्युअरली ॲक्च्युअल लोडेड कॉलम असेल. ही झाली पहिली केस. दुसरी एक केस काय होती का? तर इसेंट्रिसिटी काय? ही काय तुमची रेग्युलर इसेंट्रिसिटी एक लिमिट राहते त्याच्यावरती आपण इसेंट्रिसिटी अलाउ करत नाही. तर मग ही मॅक्झिमम इसेंट्रिसिटी काय? मॅक्झिमम इसेंट्रिसिटी Emax काय ती? Emax म्हणजे मॅक्झिमम इसेंट्रिसिटी. आणि मॅक्झिमम इसेंट्रिसिटी IS कोडने किती परमिट केली आहे त्याची व्हॅल्यू मी सांगितली होती किती? 0.05 इंटू D. आता D म्हणजे काय असते? लीस्ट लॅटरल डायमेन्शन. म्हणजे कॉलमचे जे दोन डायमेन्शन राहिले, 30 राहिले 50 सेंटीमीटर आहे, तर लीस्ट कोणता तुमचं 30 सेंटीमीटर. 30 गुणिले 0.05 D केलं त्यातून काहीतरी एखादी व्हॅल्यू येईल. तर त्या व्हॅल्यू पेक्षा जर कमी असेल काय इसेंट्रिसिटी कमी असेल तर हा काय होता? प्युअरली ॲक्च्युअल लोडेड कॉलम होता. काय होता? प्युअरली ॲक्च्युअल लोडेड कॉलम. हा म्हणजे प्युअर ॲक्च्युअल आहे ना, आणि हा काय प्युअर नाही, हा ॲक्च्युअल लोडेड कॉलम आहे. काय ॲक्च्युअल लोडेड कॉलम विथ मिनिमम इसेंट्रिसिटी आहे. इसेंट्रिसिटी आहे ना वरच्या इसेंट्रिसिटी होती का डायरेक्ट 0 आहे. याच्यात काही ना काही इसेंट्रिसिटी आहे पण लिमिटच्या पेक्षा कमी आहे. म्हणजे जेवढी लिमिट दिली असेल त्या IS कोड 456 ने काय दिलं आपल्याला लिमिट दिलं. ते आपण ते कशी कॅल्क्युलेट करायची लिमिट सांगितलं 0.05 ला जे काही तुमचं डायमेन्शन असेल म्हणजे याला जर सपोज तुम्ही 30 सेंटीमीटर ने मल्टिप्लाय केलं तर किती होते? 3/15. तर 1.5 mm येत असेल मला वाटतं. किती येते? 0.05 इंटू 30 किती येते? 30 दीड येते ना, 1.5 सेंटीमीटर. तो सेंटीमीटर आहे ना, 1.5 सेंटीमीटर. 1.5 सेंटीमीटर पर्यंतच्या खाली असेल म्हणजे जर त्या मेन हा जो सेंटर आहे हा काय सेंटर इथून अलाउ किती आहे? फक्त 1.5 सेंटीमीटर म्हणजे किती झालं? 15 mm. किती? 15 mm. तर 15 mm च्या बाहेर नाही जाऊ देते त्या लोडची ऍक्सिस. आलं का लक्षात? त्याच्या आधीच जर असं तर त्या केसमध्ये कोणता कॉलम राहील? तो ॲक्च्युअली लोडेड कॉलम विथ मिनिमम इसेंट्रिसिटी. तर मी काय सांगतो तर जर सपोज लोड थोडं साईडनं जात असेल तर कॉलम काय थोडासा डिफ्लेक्ट होऊ शकते. म्हणजे पूर्णच्या पूर्ण कॉम्प्रेस होणार आहे का? नाही, बेंड पण होऊ शकते. म्हणून त्या केसमध्ये आपण कशाचा विचार करतो? त्या केसमध्ये आपण इथे फक्त कॉम्प्रेशनचा विचार करतो. इथं काय केलं होतं आपण? ॲक्च्युअल लोड प्लस काय केला तर विचार बेंडिंग मुवमेंटचा. कारण तो बेंड होऊ शकते ना म्हणून काय ते बेंडिंग मुवमेंटचा. तर मग आता जेवढं लोड हा उचलतो ह्याच्यापेक्षा थोडासा लोड काय करतो तो कमी उचलतो. आलं का लक्षात? आपण सेफ्टी ठेवताय ना, काय करतो आपण अजून सेफ्टी वाढवतो. तर मग काय करतो? लोड इज इक्वल टू काय करतो? 0.45 लागेल 0.4 FCK इंटू एरिया ऑफ कॉन्क्रीट आणि 0.75 जागी काय घेतो? 0.67 FY इंटू एरिया ऑफ स्टील इन कॉन्क्रीट. तर हा फॉर्म्युला कसा झाला तुमचा? आलं का लक्षात? हा फॉर्म्युला कशाचा? ॲक्च्युअल लोडेड कॉलम विथ बेंडिंग मुवमेंट. आणि जर नाही का आता हे दोन क्रायटेरिया नंतर एक क्रायटेरिया काय होऊ शकते याच्यापेक्षा
इसेंट्रिसिटी काय मॅक्सिमम इसेंट्रिक पेक्षा पण जास्त आहे, म्हणजे ह्या 15 mm पेक्षा समोर लोड केलं तर त्या केसमध्ये मग तो काय राहतो ऍक्सियल लोड प्लस बेंडिंग मोमेंट साठी हा डिझाइन होतो, आपण सेम राहतो, फक्त याची डिझाइन प्रोसिजर थोडी चेंज होते. आलं का लक्षात? पण आपण याच्यासाठी जनरली डिझाइन करतो का नाही करत, कारण काय असते त्याच्यामागे एक रिझन असा आहे. जसं आता हा काय तुमचा कॉलम आहे, ह्या कॉलमचा जर असा इथून हा जर काय घेतला सेंटर घेतला, त्याच्यामध्ये आपण आयएस कोडनं सांगितले एक रेंज दिली आहे, काय दिली आहे अशी रेंज दिली आहे. हा जो असा हा एवढा एरियाचा भाग आहे, जसं आता सपोज इथे इमॅक्स नुसार किती झालं हे 1.5 mm, म्हणजे 1.5 mm इकडं 1.5 mm इकडे 1.5 mm इकडे 1.5 mm इकडं. असा जो हा डब्बा आहे ह्या डब्याच्या बाहेर गेलं नाही पाहिजे. हा डब्याच्या आतला जो पोर्शन आहे ना कोणता, हा डब्याच्या आतमधला याला म्हणतात नो टेन्शन झोन. काय म्हणतात नो टेन्शन झोन. आता नो टेन्शन झोनचा अर्थ काय झाला, टेन्शन नाही. टेन्शन नाही म्हणजे काय तिथं कॉम्प्रेशन आहे, म्हणजे याच्या बाहेर गेलं तर काय येते कॉम्प्रेशन, नाही याच्या बाहेर गेलं तर टेन्शन येते, बरोबर. याच्या आतमध्ये असेल तर काय कॉम्प्रेशन. आलं का लक्षात? तर आपण जनरली ह्याच क्रायटेरियासाठी डिझाईन करतो, कारण आपण एका लिमिटच्या वर मॅक्झिमम लिमिटच्या वर जाऊन डिझाईन करायला लावणार आहे का, आपण ट्राय करणार आहे. कॉलम आपल्याला असे झाले चालणार आहे का, आपल्याला एकदम परफेक्ट स्ट्रेट पाहिजे. पण मग काय आहे मॅक्झिमम इसेंट्रिक असेल तर त्या केसमध्ये मग रेनफोर्समेंट मध्ये बदल होतो. हा, तर आपल्याला डिझाईन प्रोसेस आयएस कोडनी या दोन्हीची दिलेली आहे. आणि तुम्हाला मॅक्झिमम न्यूमेरिकल याच्यावर येईल, प्युअर वर आलं किंवा ऍक्च्युअल कसे तुम्हाला न्यूमेरिकल येत नाही, तुम्हाला आलं तर फक्त फॉर्म्युला विचारेल, कारण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये येत नाही. पण ज्यावेळेस डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम राहते त्या केसमध्ये काय राहते पूर्ण फॉर्म्युलाचा यूज करायला. तर तुम्हाला एक आयडिया राहा म्हणून ते सांगितलं. त्यानंतर तुम्हाला कव्हर हे ते कॉलमचं कव्हर हे क्लिअर आहे 40 mm आहे. त्यानंतर टाइप ऑफ कॉलम आहे माहिती आहे, शॉर्ट कॉलम आहे लॉंग कॉलम आहे. ते कशावर डिपेंड करते स्लेंडरनेस रेशिओवर. स्लेंडरनेस रेशिओ जर 3 पेक्षा कमी असेल तर शॉर्ट नाही पेडेस्टल, 3 पेक्षा खाली असेल तर पेडेस्टल, 3 ते 12 असेल तर शॉर्ट कॉलम आणि 12 ते 60 असेल तर लॉंग कॉलम. असे कॉलमचे बायफर्केशन आहे. मग त्यात पण सांगितलं का शॉर्ट कॉलम हा कशात फेल होते क्रशिंग मध्ये, आणि लॉंग कॉलम कशामध्ये होते बकलिंग मध्ये. आणि शॉर्ट कॉलम साठी जे थिअरी आहे शॉर्ट कॉलम लॉंग कॉलम साठी रँकाइन थिअरी आहे. कोणती आहे रँकाइन थिअरी. आणि लॉंग कॉलम साठी त्यात काय लॉंग मध्ये यल आहे, युलर मध्ये पण यल आहे, तर ते युलर थिअरी कोणासाठी वापरते लॉंग कॉलम साठी. तर मग ते डिटेल मध्ये आहे त्या गोष्टी. पण त्यानंतर नाही का महत्वाचं एक काय तुम्हाला मिनिमम बार सांगितलं, आता 12 mm त्याच्या खालचा बार वापरू शकत नाही. त्यानंतर नंबर ऑफ बार जर पाहिला तर मिनिमम नाही का रेक्टँगल जर असेल किंवा स्क्वेअर असेल तर 4, सर्कल असेल तर 6. त्यातली जे पेसिंग आहे बार मधली ते किती पाहिजे 300 mm पेक्षा जास्त नाही पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. आलं का लक्षात? आणि दुसरे जर कोणते शेप दिले असेल पेंटागॉन हेक्सागॉन ऑक्टागॉन तर तिथं कमीत कमी केवढे बार असा जेवढे त्याचे कॉर्नर आहे. हेक्सागॉन असेल तर 6, ऑक्टागॉन असेल तर 8. आलं ना लक्षात? तर अशा टाईपचा क्रायटेरिया राहतो. आपण जनरली सर्क्युलर आणि रेक्टँगलच यूज करतो. आणि त्या व्यतिरिक्त काय पाहिलं होतं आपण का जे रेन्फोर्समेंटचे दोन म्हणजे एक लॉन्जिट्युडिनल रेन्फोर्समेंट झालं म्हणजे जे मेन रेन्फोर्समेंट आपल्या कॉलमच्या केसमध्ये, आणि त्याला दुसरं एक पकडून ठेवासाठी जेवढे आपले बार आहे व्हर्टिकल त्याला पकडून ठेवण्यासाठी काय वापरतो आपण रिंगा टाकतो. तर रिंग जे राखते तर 2 टाईपचे रिंग आहे, एक स्पायरल रेन्फोर्समेंट आहे आणि एक तुमची जनरल जे रेग्युलर स्क्वेअर वाली रिंग आहे ती राहते. तर जी रिंग राहते स्क्वेअर वाली रिंग तर त्या केसमध्ये आपण मिनिमम त्याचा डाया किती असायला पाहिजे तर त्यासाठी मी फॉर्म्युला काय सांगितला होता का 5 max by 4 और सायन ह्याच्यापैकी जे मॅक्झिमम असाल तर तुम्ही बघितलं तर जेव्हा तुम्ही एका 16 mm चा बार टाकला 16 भागेला 4 आलं काय 4 आणि हे किती आहे 6. या दोघांपैकी 4 आणि 6 मध्ये मोठं कोण आहे 6. तर मग तुम्ही जे रिंग दिली ती कोणती दिली 6 mm ची, म्हणजे ते माइलस्टीनची प्लेन बार वाली रिंग देता तुम्ही. आणि जर हात जर 25 चा बार घेतला किती 25 चा किंवा 32 चा घेतला 32 भागेला 4 किती देते 8 आणि 6 दोघांपैकी मोठं कोण आहे 8. मग आपण किती रिंग देऊ 8 mm. 8 mm च्या रिंगला काय राहते रिप्स राहते माहिती आहे तुम्हाला. HYSD स्टीलची रिंग राहते त्याला रिप्स राहत असते. तर मग अशा टाईपचे आपण रिंगा देतो. मग याची पेसिंगची क्रायटेरिया आहे 2 रिंग मधली गॅप किती असा तर ते कसं डिपेंड होतं 2 रिंग मधली गॅप त्याचे क्रायटेरिया होते 3 एक होता 300 mm चा क्रायटेरिया. कोणता 300 mm चा क्रायटेरिया 300 mm चा क्रायटेरिया आहे. दुसरा क्रायटेरिया कोणता होता एक दिस लॅटरल डायमेन्शन आणि एक होता 16 टाइम ऑफ द स्मॉलर डायमीटर ऑफ बार. यानी काय होतं तुम्ही याच्यापैकी जे मिनिमम राहील याच्यापैकी काय राहील मिनिमम हे लक्षात ठेवा. इथं मॅक्सिमम आहे इथं काय मिनिमम आहे. तिघापैकी जे मिनिमम राहील ते पेसिंग आपण 2 रिंगामधली म्हणून
प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त एक कोणतं होतं, हे झालं साधं रेन्फोर्समेंट. याच्या व्यतिरिक्त कोणतं होतं, स्पायरल रेन्फोर्समेंट. आलं लक्षात. स्पायरल रेन्फोर्समेंटचा फायदा होता का अर्थक्वेक जर असेल कुठं जिथं अर्थक्वेक झोन आहे त्या केसमध्ये आपण जनरली हे रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतो. याचा एक फायदा काय राहतो, हा नाही का जे ऍक्च्युअल कॉलम जेवढं वजन उचलते त्याच्यापेक्षा 5% हा काय करतो, वजन जास्त उचलतो. जर म्हणजे हा 1 उचलत असेल तर हा 1.05 उचलणार. लक्षात. म्हणजे याला जर 100 केलं तर हा 100 kg उचलून राहिला आणि याला जर तुम्ही 100 केलं तर किती 105 किलो, म्हणजे 5 किलो हा वजन जास्त उचलत आहे. तर मग याच्यात मध्ये हे डिस्टन्स राहते गॅप जे आहे ना, कारण स्पायरल असं सोबत कंटिन्यू राहते, रिंगा तरी सेपरेट राहते ना. तर मग याच्यातलं जे डिस्टन्स आहे याला काय म्हणते, पिच. काय म्हणते, पिच. त्या पिचचे क्रायटेरिया, पिचचे काय क्रायटेरिया, एक मिनिमम पिच असते, एक काय असते मिनिमम पिच. काय असते कोणाच्या केसमध्ये, स्पायरल रेन्फोर्समेंट. स्पायरल रेन्फोर्समेंट समजून घेतली ना. स्पायरल रेन्फोर्समेंटच्या केसमध्ये मिनिमम पिच आणि एक मॅक्सिमम पिच. आता जर मिनिमम पिचचा जर विचार केला आणि मॅक्सिमम पिच, त्याच्या केसमध्ये काय मिनिमम पिच मॅक्सिमम पिच जे राहते म्हणजे जास्तीत जास्त कितीपेक्षा जास्त गॅप नसावा. तर त्याचा क्रायटेरिया काय होता, शुड नॉट बी मोर दॅन, म्हणजे याच्यापेक्षा जास्त नाही. कितीपेक्षा जास्त नाही, 75 mm. किती 75 mm म्हणजे 7.5 सेंटीमीटर पेक्षा जास्त गॅप नसावा. किंवा और दुसरा एक क्रायटेरिया काय होता, डायमीटर ऑफ तो जो सर्कल आहे त्याचा, हा जो स्पायरलचा गोल जो सर्कल आहे ना त्याचा त्याच्या भागीला किती 6. याच्यापैकी जे मिनिमम असेल काय असं शुड नॉट बी. मॅक्सिममच्या केसमध्ये जो शब्द काय घेऊन घ्यायचा, मिनिमम. तिथं मॅक्सिमम पिच म्हणताय ना, तिथं काय घ्यायचं मिनिमम. आणि दुसरा क्रायटेरिया काय, मिनिमम पिच काय असते त्याच्यापेक्षा कमी नसायला पाहिजे. नाही तर मग तुम्ही एवढ्या जवळ घेसान का, हे अर्थ आहे का त्याला, असं एकदम चिटकून घेसान का, काही तर गॅप ठेवा लागेल ना त्याच्यात. हे अशी गॅप, तर मग ती गॅप जी आहे ती कितीपेक्षा कमी नसा म्हणते 25 mm. 25 mm म्हणजे किती झालं, 2.5 सेंटीमीटर. म्हणजे कमीत कमी 2.5 सेंटीमीटरची गॅप. 2.5 सेंटीमीटर म्हणजे 1 इंच. म्हणजे गॅप 2 रिंग जर तुम्ही अशी जवळ नाही फिरवत असाल तर 1 इंचापेक्षा जवळ घ्यायला नाही पाहिजे. अलग लक्षात. तर मग किती आहे 2.5 सेंटीमीटर. और काय आहे 3 टाइम्स ऑफ द डायमीटर ऑफ हेलिक्स. म्हणजे ते आता हेलिक्स म्हणजे समजतं ना, स्पायरल आणि हेलिक्सचा अर्थ एकच राहते, गोल गोल फिरण्याचा. त्यातला जो बारचा डाय त्याच्या 3 पट. अलग लक्षात. याच्यापेक्षा आता तिथं मिनिमम आहे, तिथं काही शब्द मग काही मॅक्सिमम. म्हणजे या दोघांपैकी जे मोठी व्हॅल्यू आहे, जर हे 2.5 निघून आलं आणि याचं जर आता सपोज आपण जर सपोज तिथं 12चा 12 वापरला, 12 3 36 म्हणजे किती आहे 36 mm. 25 mm के सांगा 36 mm किती घेसान, कोणतं घेसान. आणि इथं बघा 75 आणि इथे जर सपोज नाही का हा आपण 100 असेल, सपोज 100 भागेला असा आकडा घेतो 600 आहे. किती येते 600 भागेला 6 किती 6. मग याच्यापैकी कोणतं घेसान, कोणतं घेसान मग 600 100 घेसान का 75 घेसान. या दोन पैकी आलेल्या व्हॅल्यू पैकी 75 घेसान ना. म्हणजे मिनिमम हा तो क्रायटेरिया आहे, मॅक्सिमम आणि मिनिमम. कसं लक्षात मॅक्सिमम मिनिमम मॅक्सिमम हे शुड नॉट. तरी समजते मॅक्सिमम म्हणजे याच्यापेक्षा जास्त नाही करायला पाहिजे, म्हणजे मोठा आकडा राहील मॅक्सिममच्या केसमध्ये, मिनिममच्या केसमध्ये छोटा आकडा राहील 25. हे लक्षात राहते तसं. ते अलग लक्षात आहे. अशी कॉलमची ओव्हरऑल इफेक्टिव्ह लेंथ हे ते सगळे क्रायटेरिया मी सांगितले तसं. दोन्ही एंड जर फिक्स असत इफेक्टिव्ह लेंथ किती सांगितली तुम्ही 0.65 L. जर दोन्ही एंड हिंज असत तर त्या केसमध्ये काय सांगतात 0.8 L. हा त्यानंतर याच्या व्यतिरिक्त एक होतं एक एंड फिक्स आणि एक एंड फिक्स आहे आणि नाही हे दोन्ही एंड हिंज असेल तर नाही आहे. एक एंड फिक्स आणि एक एंड हिंज असेल तर 0.8 L आणि दोन्ही एंड हिंज असेल तर मग काय राहते डायरेक्ट L राहते. इफेक्टिव्ह लेंथ इक्वल टू L राहते. आणि जर एक एंड खालचा काय फिक्स तर वरचा एंड पूर्ण फ्री आहे. वरचा एंड काय फ्री म्हणजे इलेक्ट्रिक पोल जे जसं एक्झाम्पल दिलं मी, तर त्या केसमध्ये काय राहते इफेक्टिव्ह लेंथ इक्वल टू 2L राहते. किती राहते 2L राहते. आपण जसं मी सांगितलं होतं असं आहे, हे असं आहे रिफ्लेक्शन असं पूर्ण फिरते बा असं म्हटलं होतं. हे एक लेन इकडची अशी काढली, हे घेऊन राहिलं ह्याच्यात दुप्पट समजत आहे का. हे 2L होते याच्यामध्ये. हा एंड काय फिक्स आहे, हा एंड काय पूर्ण फ्री आहे. असे हे इफेक्टिव्ह लेंथ असे ओव्हरऑल क्रायटेरिया. डायमीटर ऑफ बार कव्हर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं. डायमीटर ऑफ बार म्हटलं मिनिमम म्हणजे जर एका शॉर्ट मध्ये जर सांगायचं गेलं तर मिनिमम डायमीटर ऑफ बार जर पाहिला तर किती आहे 12 आहे. कोणाच्या केसमध्ये कॉलमच्या केसमध्ये. त्यानंतर नाही का मिनिमम रेन्फोर्समेंट जर विचार म्हणजे टोटल जे आपण प्रोव्हाइड करतो ते कितीपेक्षा जास्त मिनिमम रेन्फोर्समेंट किती आहे 0.8% ऑफ
ग्रॉस एरिया. काय असते? ग्रॉस एरिया. म्हणजे ग्रॉस एरिया म्हणजे कॉलमची साईज काय? विड्थ इंटू त्याची डेप्थ किंवा त्याची विड्थ. विड्थ आणि लेंथ म्हणू शकतो. आलं लक्षात? त्यानंतर मिनिमम मॅक्झिमम दुसरं कोणता? मॅक्झिमम रेन्फोर्समेंट. मॅक्झिमम रेन्फोर्समेंट किती सांगितलं होतं? 6% ऑफ ग्रॉस एरिया. पण आपण प्रिफर किती करतो? 4%. किती? 4%. त्यानंतर नाही का मिनिमम झालं, मॅक्झिमम रेन्फोर्समेंट झालं. या व्यतिरिक्त कॉलमच्या केसमध्ये अजून काही गोष्ट आहे का असा क्रायटेरिया लक्षात ठेवण्यासारखा? आठवते का? कव्हर आहे. कव्हर आहे ना, मिनिमम कव्हर. मिनिमम कव्हर किती राहते कॉलमचं? 40. किती राहते? 40 mm और मॅक्झिमम डायमीटर ऑफ 12. बघा याच्यापेक्षा जे मॅक्झिमम राहील ते घेऊ आपण. इथं 50 उत्तर आलं तर कॅटेगरीला आपण 50 घेऊ. कव्हर जास्त दिलेलं चांगलं आहे ना. आलं लक्षात? तर हे असे छोटे मोठे क्रायटेरिया कोणाच्या केसमध्ये? कॉलमच्या केसमध्ये. आलं का लक्षात? आता आज कोणता? आता स्लॅबचं. कोणता? स्लॅब. तर स्लॅबच्या केसमध्ये जर बघितलं आपण काय? स्लॅब सुरुवात जर करतो स्लॅब तर तुम्हाला माहिती आहे ना, स्लॅब जो आहे सगळ्यात पहिले लोड कुठे येतात? बिल्डिंग मध्ये सगळ्यात पहिले लोड कशावर येईल? तुम्ही कशावर बसून आहे? म्हणजे पहिले लोड कुठे जाईल? मग नंतर कुठे जाईल? पहिले स्लॅबवर, मग बीमवर, मग कॉलमवर, मग फुटिंगवर. ते दिसत नाही का? हे स्लॅब आहे पहिला, मग नंतर काय? बीम आहे ना. तुम्ही बीमवर बसलाय का? तुम्ही स्लॅबवर बसलाय ना, तर तुमचं वजन कुठं जाईल? स्लॅबवरून बीमवर. बीम असा गेला तिकडे कॉलमकडे, म्हणजे कॉलमवर. मग खाली काय? फुटिंग जमिनी. तर आलं नाही? आलं का लक्षात? कसा लोड ट्रान्सफर होते. तर मग आता जो हा स्लॅब आहे तुमचा, समज तुम्ही काय बघितलं? आता हा असा काय तुमचा ही बाजूचा वॉल आहे आणि हा काय तुमचा स्लॅब आहे. काय? स्लॅब आहे. आता तुम्ही इथं जर बसले, आता इथं तुम्ही बसले किंवा हे सगळं सामान जे आहे याच्यात हा स्लॅब कसा काय होईल? याच्यात वजनानं काय होईल? हा काय होईल? वाकड ना. असा खाली जाता होईल ना, कारण तुमचं वजन जितकं वाढल तितकं तो असं खाली जाईल ना. समजत आहे का तुम्ही? म्हणजे हा काय होता? बेंड होता, डिफ्लेक्ट होता. काय होता? डिफ्लेक्ट होणं म्हणजे समजते ना, डिफ्लेक्शन. हा काय होता? सोप्या शब्दात डिफ्लेक्ट होता. आणि हे डिफ्लेक्शन जे होता हे कशामुळे होता? बेंडिंग मुवमेंटच्या. तुम्ही सांगितलं बेंडिंग मुवमेंट करायचं लेंथ इंटू डिस्टन्स. आलं का लक्षात? बेंडिंग मुवमेंट झाला म्हणजे कसं ते? बेंडिंग मुवमेंट. तिथं नाही का तुम्हाला सांगितलं? तर आता मला सांगा, हा स्लॅब काय होता? डिफ्लेक्ट होता आणि बेंडिंग मुवमेंट पण त्याच्यावर येत आहे. तर मग आता ह्या दोन गोष्टी नाही व्हावं, म्हणजे स्लॅब बेंड नाही व्हावं, तर मग काय करावं लागेल? ह्याच्यासाठी डिझाईन करावं लागेल ना. म्हणजे ह्याच्यासाठी लोहा टाका लागेल, डिफ्लेक्शन नाही हो. आपल्याला जर माहिती आहे स्लॅब डिफ्लेक्ट होतात, किती mm चा बार टाकला तो ते डिफ्लेक्शनला कमी करण, अवॉइड करण. आलं का लक्षात? कमीत कमी. त्यासाठी आपण काय प्रोव्हाइड करू? याच्यात मग बार प्रोव्हाइड करू. काय करू? प्रोव्हाइड बार करू ना. बेंडिंग मुवमेंट साठी पण काय करू? बार प्रोव्हाइड करू. आलं का लक्षात? स्लॅबच्या केसमध्ये. तर आता एक क्रायटेरिया, हा काय? स्लॅब आणि एक आहे बीम. आता तुम्ही बघा स्लॅबच्या केसमध्ये डिफ्लेक्शन होत आहे, बेंडिंग मुवमेंट होत आहे. काय होतं? डिफ्लेक्शन आणि बेंडिंग मुवमेंट. बीमच्या केसमध्ये डिफ्लेक्शन आणि बेंडिंग मुवमेंटच होत आहे. पण तुम्ही बघितलाय का? एक गोष्ट बीमच्या केसमध्ये जास्त होते. हे वेगवेगळे फोर्स आहे ना, जर टेन्शन फोर्स, कॉम्प्रेशन फोर्स. कॉलम मध्ये तुम्ही कॉम्प्रेशनचा विचार करून लोहा वापरून राहिले. आलं का लक्षात? माइल्ड स्टील बार नाही वापरत तुम्ही, टीएमटी बार वापरता. आलं ना लक्षात? कोणत्या कॉलमच्या केसमध्ये? कारण टीएमटी बार कॉम्प्रेशन जास्त घेते. आलं ना लक्षात? त्यामध्ये जसं आता बीमच्या केसमध्ये पाहिलं, तुम्ही कधी स्लॅब मध्ये रिंग पाहिलं का? अशा. पण बीम मध्ये पाहिलं का? पाहिलं का रिंग आहे बीम मध्ये? बीम स्लॅब वरती स्लॅब आहे, त्याच्याखाली बीम आहे. तर तुम्ही पाहिला का स्लॅब मध्ये अशा रिंग दिसते का तुम्हाला? बीम मध्ये रिंग दिसते. ह्या रिंग कशासाठी देतो आपण? काय कोणता फोर्स हे करतो? तो रेजिस्ट अपोज करतो. रेजिस्ट करतो म्हणजे झेलतो तो फोर्स. रिंग कशी कोणत्या फोर्ससाठी डिझाईन करते मी सांगितलं तुम्हाला. कॉर्नरला रिंग फुट नाही का जास्त देतो आपण, मधामध्ये मोकळा करतो थोड्याशा. आलं लक्षात? जर इकडे नाही का 4 इंचीची बेसिंग असेल तर मधात 6 इंचीची राहते. त्याच्या मागे रिझन काय? किंवा हे कोणतं रेन्फोर्समेंट आहे मधातलं, किंवा हे रिंगा कोणतं फोर्स रेजिस्ट करते सांगितलं तुम्ही? शिअर फोर्स रेजिस्ट करते. कोणतं रेजिस्ट करते? शिअर फोर्स. कॉर्नरला शिअर फोर्स जास्त राहते, कारण वॉलवर कसा राहते तसा शिअर फोर्सचा जास्त राहतो ना. म्हणून आपण काय करतो? कॉर्नरला रिंग जवळ देतो. मधामध्ये नाही का
कट होऊन नाही राहिला, मधामध्ये बेंड होऊन राहिला. तो काय आता बेंड. आता बेंडला पण प्रोटेक्ट करू शकते, हे लंबे बारच करू शकते ना. हे बार म्हणजे डिफ्लेक्शन आणि बेंडिंग मोमेंट साठी प्रोव्हाइड करतो आपण. आलं का लक्षात? ते समजलं का? तर आपण एक सांगायचा मेन मुद्दा काय, तर स्लॅब मध्ये कोणत्या कशासाठी डिझाईन करतो आपण स्लॅब, ही गोष्ट लक्षात ठेवा. डिझाईन फॉर कशासाठी, डिफ्लेक्शन ऑफ बेंडिंग मुवमेंट. पण एक आहे का इथं हा जरी क्रायटेरिया येतात, पण स्लॅबच्या केसमध्ये पण शिअर साठी डिझाईन करतो. पण कोणत्या केसमध्ये शिअर, म्हणजे शिअर साठी दोघे डिझाईन करतो, शिअर साठी हा चेक करतो फक्त आपण. पण एक असा पण स्लॅब आहे का ज्या स्लॅब मध्ये शिअरचा विचार करावा लागते डिझाईन करताना. डिझाईन करताना तर मग असा कोणता स्लॅब आहे तो माहिती आहे का तुम्हाला? सांगा कोणता स्लॅब आहे तो? आहे फ्लॅट स्लॅब. फ्लॅट स्लॅब माहिती आहे का तुम्हाला? कुठं असते फ्लॅट स्लॅब? फ्लॅट स्लॅब पाहिला का तुम्ही कधी? फ्लॅट स्लॅब म्हणजे असा स्लॅब आहे का ज्याच्यामध्ये तुम्हाला नाही का बीमच नाही दिसत, पुरा प्लेनचा प्लेन राहतो. पण त्याचे जे सपोर्ट राहते ना, सपोर्ट तुम्ही पाहा, जे मोठे मोठे बेसमेंट राहते, अंडरग्राउंड पार्किंग राहते ना मोठ्या मोठ्या मॉल मध्ये, किंवा मोठे मोठे हॉल पण राहते, जे तिथे बघा कसा राहतो आपला कॉलम, कसा सरळ जाऊन असा राहतो ना कॉलम. तो कॉलम नाही का तुम्हाला असा दिसेल, असा जाते नंतर मग असा होतो. पाहिला का कुठं तुम्ही? आणि मग हा असं कुठं तरी स्ट्रक्चर पाहिला का तुम्ही, ज्याचा कॉलम वरती जाऊन असा होतो आणि वरती मग असा एक छोटा स्लॅब सारखा पण राहतो त्या ह्याच्यावर. ह्याला फ्लॅट स्लॅब म्हणतात. कोणता स्लॅब म्हणतात? फ्लॅट स्लॅब. आता फायदा राहतो का, हा खूप लॉंग डिस्टन्स साठी वापरतो, थिकनेसही कमी राहते आणि हा वजनही उचलतो चांगल्यापैकी. कुठे कुठे काय राहते आपल्याला असे बीम दिसले नाही पाहिजे असते ना, कारण हे जागा घेते ना. आलं का लक्षात? अशा टाईपचं नाही का प्रोव्हिजन राहते. फ्लॅट स्लॅब मध्ये शिअरचा विचार केला जातो. का? तर कारण हा कॉलम असा कट होऊ शकतो ना, आणि मधात जर एक कॉलम असा नसा तर हा काय करू शकतो, शिअरचा इफेक्ट तयार करतो त्याच्यात. बेंड होऊ देता का नाही, शिअर इफेक्ट तयार करतो, म्हणजे तिथे शिअर जास्त मॅटर करतो. पण आपण जनरली मेन आपले जे रेग्युलर स्लॅब आहे त्याच्या केसमध्ये आपण कोणते फोर्स लक्षात घेतो, लक्षात ठेवा, कोणते? डिफ्लेक्शन आणि बेंडिंग मुवमेंट. आता जनरल गोष्टी आपण फक्त समजासाठी सांगितलं कोणत्या फोर्ससाठी डिझाईन करते. आता जनरल गोष्टी बघू आपण. जनरल म्हणजे सुरुवात कुठून करत असतो आपण? पहिले कव्हर. काय असते पहिले? कव्हर. जसं कॉलमचं कव्हर आहे तसं स्लॅबचं पण कव्हर आहे. स्लॅबचं कव्हर किती राहते? 15 mm. किती राहते? 15 mm. और मॅक्सिमम डायमीटर ऑफ बार. या दोघांपैकी काय राहते? मिनिमम राहील का मॅक्सिमम? काय रे? मॅक्सिमम. या दोघांपैकी ज्याची व्हॅल्यू जास्त राहील ते आपण काय करू? मिनिमम कव्हर प्रोव्हाइड करू. कोणत्या केसमध्ये? स्लॅबच्या केसमध्ये. पहिली गोष्ट हे. त्यानंतर नाही का दुसरा क्रायटेरिया तो कोणता? इफेक्टिव्ह लेन्थचा. फोर्स झाला ना. डिझाईन कशासाठी करताय? डिझाईन डिझाईन फॉर कशासाठी डिझाईन करताय आपण? आता सांगितलं ना एवढं मोठं इथं बरोबर काय त्याच्यात कायसाठी करतो आपण डिझाईन? डिफ्लेक्शन ऑफ बेंडिंग. डिफ्लेक्शन डीआर ई झाला. कशासाठी डिझाईन करता? डिफ्लेक्शन अँड बेंडिंग मुवमेंट साठी आपण काय करता? स्लॅब डिझाईन करता. त्यानंतर स्लॅबचा दुसरा क्रायटेरिया काय? इफेक्टिव्ह लेंथ. कोणता? इफेक्टिव्ह लेंथ. जसं आता आपण कॉलमच्या केसमध्ये इफेक्टिव्ह लेंथ पाहिला तर स्लॅबच्या केसमध्ये इफेक्टिव्ह लेंथ राहील ना. आपण डिझाईन साठी ते किती लेंथ कन्सिडर करायला पाहिजे. तर मग याच्या केसमध्ये इफेक्टिव्ह लेंथ किती घेतो? कशी घेतो इफेक्टिव्ह लेंथ हे महत्वाचं आहे ना. तर त्या केसमध्ये स्लॅबचे टाईप पण माहित असले पाहिजे. स्लॅबचे टाईप पण माहित असले. जसं मी फ्लॅट सांगितलं ना असे टाईप आहे. तर सपोर्टवरही डिपेंड राहते स्लॅबचे टाईप. जसं फॉर एक्झाम्पल जर सिंपल सपोर्ट असेल, कोणता? सिंपल सपोर्ट. हा कोणता स्लॅब आहे? सिंपली सपोर्ट. हा स्लॅब आणि बीमचं कॉम्बिनेशन सोबत येते बऱ्यापैकी. का? कारण ते दोघे सोबत अटॅच असते ना. तर सिंपली सपोर्टेड बीम म्हणा किंवा सिंपली सपोर्टेड SSB म्हणतो आम्ही शॉर्टकट मध्ये. काय? सिंपली सपोर्टेड बीम म्हणा किंवा सिंपली सपोर्टेड SS सिंपल एस केलं तर सिंपली सपोर्टेड स्लॅब. तर हा सिंपली सपोर्टेड स्लॅब आहे. हा त्यानंतर एक दुसरा कोणता राहतो? काही स्लॅब करायचं कंटिन्यू राहते. बीम नाही का कंटिन्यू जातो ना, कंटिन्युअस बीम. कंटिन्युअस बीम पण असते. जनरली स्लॅब आणि हे सोबत सोबत राहते. हा कसा राहते? एका रूम मधून दुसऱ्या रूम, दुसऱ्या रूम मधून तिसऱ्या रूम. आलं लक्षात? हा कोणता राहते? कंटिन्युअस राहते. हा तर स्लॅबचे जर आता स्लॅबच्या केसमध्ये इफेक्टिव्ह जसं बीमच्या केसमध्ये मी सांगत होतो ना, हा जो राहते हा कोणता स्पॅन असते? हा जर बीम पकडला आपण, बीम सारखाच दिसते ना, असाच राहते ना वॉलच्या मधात. तर दोन वॉलच्या मधात जर हे वॉल टू वॉल डिस्टन्स जर पाहिला त्याला कोणता स्पॅन म्हणतो आपण? क्लिअर स्पॅन. कोणता स्पॅन? क्लिअर स्पॅन. पण वॉलचा सेंटर आणि इकडचा सेंटर दोघातला जे डिस्टन्स असते त्याला कोणता स्पॅन म्हणतो आपण? इफेक्टिव्ह स्पॅन. कोणता?
इफेक्टिव्ह स्पॅन. तर हाच इफेक्टिव्ह स्पॅनचा क्रायटेरिया तुम्हाला क्लिअर करायचा होता. हा कसा आहे हे आलं लक्षात तुम्हाला. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो जसं आता कसा कसा इफेक्टिव्ह लेंथ नाही का गरजेचं राहतं. म्हणजे बीम आणि हे बीमचा क्रायटेरिया आहे तसा इफेक्टिव्ह लेंथचा. तर इफेक्टिव्ह लेंथ एक लक्षात ठेवता का सिम्पली सपोर्टेड. कोणता सिम्पली सपोर्टेड जर असेल कोणता सिम्पली सपोर्टेड तर त्याच्या केसमध्ये इफेक्टिव्ह लेंथ 2 व्हॅल्यूपेक्षा कमी घेतो. आता तुम्हाला क्रायटेरिया माहिती आहे क्लिअर स्पॅन जो आहे काय असते क्लिअर स्पॅन. त्याच्यामध्ये ऍडिशन काय कराल तुम्ही वॉलचं सेंटर इकडचं वॉलचं सेंटर. तर म्हणजे याचा अर्थ काय झाला जर क्लिअर स्पॅनला काय म्हणतात एल नॉट. काय म्हणतात एल नॉट. तर क्लिअर स्पॅन म्हणजे एल नॉट व्हॅल्यू काय क्लिअर स्पॅन म्हणजे ह्या वॉल पासून तर त्या वॉलचं डिस्टन्स प्लस काय करतो आपण तिकडचा वॉलच्या थिकनेसचा हाफ म्हणजे थिकनेस ऑफ वॉल डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय थिकनेस ऑफ वॉल डिवाइडेड बाय 2. तर हा काय भेटतो तुम्हाला त्याचा इफेक्टिव्ह स्पॅन भेटतो. आलं का लक्षात. म्हणजे इकडच्या वॉलचा अर्ध डिवाइडेड बाय 2 म्हणजे सेंटर झाला ना. पुरी वॉल 30 सेंटीमीटरची आहे त्याचं सेंटर कितीवर आलं 15 सेंटीमीटरवर. आणि इकडचं जे आहे ते नाही का 30 सेंटीमीटर आहे इकडचं कितीवर आहे 15 सेंटीमीटर. म्हणजे आलं नाही का लक्षात थिकनेस वॉलच्या थिकनेसला हाफच करावं लागेल ना. आणि इथे पण वॉलच्या थिकनेसला हाफ करावं लागेल. तेव्हा काय भेटेल तुम्हाला त्याची स्लॅबची इफेक्टिव्ह लेंथ भेटेल. आला का लक्षात. त्याच्यामध्ये नाही का मी फक्त एकच क्रायटेरिया सांगितला. तुमचा काय सांगितला होता वॉलचा सांगितला होता. पण याच्यात 2 क्रायटेरिया असते. 2 क्रायटेरिया म्हणजे कसा एक हे राहते और एक और काय राहते पूर्ण स्पॅन पूर्ण तुमचा क्लिअर स्पॅन प्लस नाही का डेप्थ त्याची. आलं का लक्षात त्याची डेप्थ राहते. त्याची जर डेप्थ जर घेतली तर ह्या दोघांची ऍडिशन करून ह्या दोघांपैकी जे मिनिमम येईल दोघांपैकी मिनिमम येईल. जसं तुम्ही काय केलं 30 सेंटीमीटरची तर वॉल आहे 30 सेंटीमीटरची इकडून वॉल आहे इकडचा 15 इकडचे 15 3 मीटरचा मधातला स्पॅन आहे. 3 प्लस हे 15 ऍड करून काय ते 3.3 होते. आणि जर सपोज तुमची जे थिकनेस डेप्थ जी आहे डेप्थ कितीची आहे बीमची सपोज डेप्थ जर 20 सेंटीमीटर आहे किती 20 सेंटीमीटर म्हणजे 20 सेंटीमीटर जर ऍड केलं तर काय ते 3.2. तर मग 3.3 घेसान का 3.2 घेसान काय घेसान याच्यानुसार उत्तर काढलं आलं तुमचं 3.3. आणि याच्या डेप्थ ऍडिशन केली त्याच्या डेप्थची तर किती आलं 3.2. तो कोणतं घेसान डिझाईन करताना 3.2 करून त्याच्या काय दिला मिनिमम. हे इफेक्टिव्ह लेंथचे असे क्रायटेरिया आहे. आता जर लेंथ जर नाही का सिम्पली सपोर्टेड स्लॅब मध्ये बघा सिम्पली सपोर्टेड स्लॅब कसा राहतो असा स्लॅब आहे ना असा काय राहतो सिम्पली सपोर्टेड 2 साइडनं सपोर्ट आहे म्हणून आपण काय घेतलं थिकनेस डिवाइडेड बाय 2 थिकनेस डिवाइडेड बाय 2. आणि हे काय होतं पूर्ण एल नॉट. याला का लक्षात हे इकडचं ऍडिशन इकडची ऍडिशन करून तुम्हाला काय भेटून गेली त्याची इफेक्टिव्ह लेंथ. म्हणजे आता हे जर तुम्ही कॅन्टिलिव्हरवर राहते कॅन्टिलिव्हरचा काय राहते एक साइड राहते फिक्स आणि एक साइड फ्री राहते. तर मग आता जर सपोज इथे आहे सपोर्ट आणि हा काय तुमचा कॅन्टिलिव्हर या केसमध्ये हे डिस्टन्स काय झालं तुमचं एल नॉट. काय झालं एल नॉट. आणि हे जे इथं जे थिकनेस डिवाइडेड बाय 2 आहे ना याचं काय थिकनेस डिवाइडेड बाय 2. तर मग याच्या केसमध्ये इफेक्टिव्ह लेंथ काय होईल एल नॉट प्लस थिकनेस डिवाइडेड बाय 2. आला का लक्षात काही. इथे काय झालं 2 वेळा टी बाय डब्ल्यू म्हणजे थिकनेस ऑफ वॉल डिवाइडेड बाय 2 थिकनेस ऑफ वॉल करून 2 वेळा झाला का इकडून वॉल आहे इकडून वॉल आहे इथे एकच वॉल आहे. तर मग एकदाच ऍड होईल ना. असे हे इफेक्टिव्ह लेंथचे क्रायटेरिया बरेच आहे. म्हणजे वेगवेगळ्या बीम साठी किंवा स्लॅब साठी वेगवेगळे राहतात. तर बीम जर सपोज हा असेल कोणता कंटिन्युअस बीमच्या केसमध्ये वेगवेगळे क्रायटेरिया त्याचं खूप डिटेल आहे. पण एक सांगायचा उद्देश आहे कंटिन्युअस बीम ते असे 2 क्रायटेरिया याच्यामध्ये. एक कोणती तरी गोष्ट सांगायची तुम्हाला आठवण नाही राहिलं ना तर ठीक आहे. एक अजून एक राहते तुम्हाला हे जे सांगतो मी बेरिंग राहते काय राहते बेरिंग कन्सेप्ट सांगितलं ना मी तुम्हाला. बेरिंग कुठं प्रोव्हाइड करतो आपण ते आपले बेरिंग नाही गाडीतले बेरिंग नाही म्हणताय मी. आपल्या स्ट्रक्चर मध्ये बेरिंग कुठं प्रोव्हाइड करतो ब्रिज मध्ये ब्रिजच्या पियर मध्ये ब्रिजच्या जो असा आता सपोज पियर असा सपोज हा तुमचा असा पियर आहे हा इथून तुमचा असा इथं असे राहते ना 2 सपोर्ट हा त्याच्यामध्ये काय देतात तुम्ही प्रोव्हाइड असे बेरिंग प्रोव्हाइड करतात. हे रबरवाले राहते तुम्ही पाहिला ना वेगवेगळ्या लीड रबरवाले बेरिंग राहते ते वेगवेगळे टाईप आहे त्याच्यात खूप डिटेलमध्ये टाईप आहे. मग याच्यावर तो आपला सेक्शन आहे त्याचा ब्रिजचा पाहिला तुम्ही असा सेक्शन राहते याच्यावरती मग तुम्ही रोड बांधता. तर हे जे बेरिंग आहे या बेरिंगच्या केसमध्ये तुम्ही काय करता याचं सेंटर नाही घेत
याचं सेंटर बेरिंगचं सेंटर घेता, याचं सेंटर घेता बेरिंगचं. तर याच्या सेंटर पासून त्याच्या सेंटर पर्यंत जे डिस्टन्स आहे ते डायरेक्ट त्याची काय राहते इफेक्टिव्ह लेंथ राहते. काय राहते इफेक्टिव्ह लेंथ राहते. असे हे क्रायटेरिया. तर तुम्हाला मेन महत्वाचा कोणता सिम्पली सपोर्टचाच महत्वाचा आहे, कारण हा 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 महत्वाचा आला का लक्षात. इफेक्टिव्ह लेंथ हा लक्षात ठेवला कोणता थिकनेस बाय थिकनेस ऑफ वॉल डिवाइडेड बाय 2 प्लस थिकनेस ऑफ वॉल डिवाइडेड बाय 2. काही अर्धा प्लस अर्धा ऍड केलं तर थिकनेस ऑफ वॉल होते. म्हणजे L0 प्लस थिकनेस ऑफ वॉल जरी ऍड केलं तर डायरेक्ट काय ते त्याची इफेक्टिव्ह लेंथ भेटते. आणि याच्या केस मध्ये काय आहे ते अजून दुसरा क्रायटेरिया काय सगळं डेप्थ ऍडिशन ते इफेक्टिव्ह लेंथचा क्रायटेरिया. त्यानंतर इफेक्टिव्ह लेंथ झाला. त्यानंतर आता हे जे डिझाईन करत होतो कशासाठी डिझाईन करत होतो आपण स्लॅब डिफ्लेक्शन आणि बेंडिंग मुवमेंट. तर कसं असते आपण जसं पुस्तकामध्ये जशी रेसिपी बनवासाठी आपल्याला काहीतरी गाईडलाईन दिली राहते ना, तर आता बीम पण स्लॅब पण बनवताना आपल्याला काहीतरी त्यांनी गाईडलाईन दिली का ह्या रेंजमध्ये जर तुम्ही गोष्टी ठेवत असाल तर त्या रेंजनुसार तुमचा स्लॅब का रेंज परफेक्ट राहील. आलं का लक्षात. म्हणजे पडणार तरी नाही. आलं का लक्षात. तर मग त्यासाठी कसं जो नवीन माणूस आहे त्याला समजण्यासाठी ते गाईडलाईन काय राहते महत्वाचे राहते. याच्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर जो आपण कशासाठी डिझाईन करता डिफ्लेक्शन साठी. कशासाठी करता डिझाईन डिफ्लेक्शन साठी. मी थोडासा बीम आणि स्लॅब सोबतच सांगणार आहे कारण त्याचं काही ना काही संबंध आहे एकमेकांसोबत. पण आता डिफ्लेक्शन जर पाहिलं तिथे बीम आणि आपण डिझाईन डिफ्लेक्शन साठी करतो तर आपल्याला जर डिफ्लेक्शन त्याच्यात कमी येऊ द्यायचा किंवा डिफ्लेक्शनला आपण चेक करायचा तर त्याला कसं चेक करतात किंवा त्याची नाही का डिफ्लेक्शनचा रेंज किती राहते. आलं का लक्षात. त्याचे फॉर्म्युला आहे. फॉर एक्झाम्पल एकीकडे मी बीमचं सांगतो आणि या साईडला कसं सांगतो मी स्लॅबचं सांगतो. कशाचं स्लॅबचं. तर स्लॅबच्या केसमध्ये बघा रेशो त्यांचं काय म्हणणं आहे का तो रेशो तेवढा रेंज मध्ये असला पाहिजे. म्हणजे कसा का जसं याच्या केसमध्ये इफेक्टिव्ह लेंथ तुम्हाला समजले आणि डी समजते कॅपिटल डी काय असते कॅपिटल डी आणि इथे स्मॉल इफेक्टिव्ह लेंथ डिवाइडेड बाय स्मॉल डी. काय फरक आहे स्मॉल डी कॅपिटल डी मध्ये ऐकून घ्या. ही काय असते इफेक्टिव्ह डेप्थ आणि हे काय असते ओव्हरऑल डेप्थ. आता इफेक्टिव्ह डेप्थ आणि ओव्हरऑल डेप्थ मध्ये कसा फरक पडतो जसं आता मी तुम्हाला बीम वरून समजून सांगतो तसं. तर ही जी डेप्थ आहे ही जी डेप्थ आहे पुरीच्या पुरी याला कोणता म्हणते कॅपिटल डी म्हणजे ओव्हरऑल डेप्थ पुरीच्या पूर्ण डेप्थ. आणि इफेक्टिव्ह डेप्थ म्हणजे कशी होते का ह्या टॉप पासून मोजायची पण पूर्ण नाही मोजायची. तर जो लोहा आहे ना लोहा याच्या सेंटर पर्यंत. आलं का लक्षात. याच्या सेंटर पर्यंत ही कोणती झाली तुमची इफेक्टिव्ह डेप्थ. त्याचा फरक कसा आहे याच्यातून काय मायनस झालं मग काय मायनस झालं हे अरे काय मायनस झालं या टोटल याच्यातून डी मधून काय मायनस झालं कव्हर मायनस झालं ना. जे की तुमच्या जर बीम असेल तर 25 mm स्लॅब असेल तर 15 mm. म्हणजे सोप्या शब्दात जर म्हटलं तर इफेक्टिव्ह डेप्थ इक्वल टू काय असते कॅपिटल डी मायनस कव्हरच आहे ना. आपण फॉर्म्युलानुसार लक्षात ठेवू शकता ना. पूर्ण डेप्थ मधून काय केलं तुम्ही कव्हर मायनस मग काय भेटली इफेक्टिव्ह डेप्थ. तर मग याच्या केसमध्ये तुम्ही बीमचा विचार करता कशाचा बीमच्या केसमध्ये. तर त्यांचं असं म्हणणं याचा रेशो कशाचा इफेक्टिव्ह लेंथ डिवाइडेड बाय डेप्थ. ह्या दोघांचं जर तुम्ही डिव्हिजन केलं जे तुम्ही मेथड जेव्हा डिझाईन करताल ना त्यावेळेस तर जर कोणकोणत्या टाईपचे बीम आहे कॅन्टिलिव्हर. कोणता कॅन्टिलिव्हर. दुसरा काय सिम्पली सपोर्टेड बीम आणि तिसरा एक असतो कंटिन्युअस बीम. कोणता एक असतो कंटिन्युअस बीम. त्याच्या केसमध्ये जर स्पॅन म्हणते कितीचा स्पॅन जो आहे तो 10 मीटर पेक्षा कमी असेल म्हणजे जे लेंथ आहे लंबा जो स्पॅन असते ना त्याचा तो किती आहे 10 मीटर पेक्षा जर कमी आहे तर ह्या दोघाचा जो रेशो राहील ह्या दोघाचा जर रेशोची व्हॅल्यू काढता तर कॅन्टिलिव्हरच्या केसमध्ये ते 7च्या वरने जातात 7 असते काय हा. याच्या केसमध्ये 20 आणि कंटिन्युअसच्या केसमध्ये किती 26. ते 7 20 26 असे L/D चे रेशो राहते. आलं का लक्षात. याच्यावर जात नाही. कोणत्या केसमध्ये कॅन्टिलिव्हर सिम्पली सपोर्टेड आणि कंटिन्युअस बीम. पण हे जेव्हा केस नाही इथं काय आता स्मॉल डी होता हे काय आता स्मॉल डी. याच्यात हाय क्रायटेरिया आहे का एल जर मोठा तुम्ही जर म्हटलं 10 मीटर साठी जर सांगा तर 10 मीटरच्या वरसाठी काय क्रायटेरिया आहे तर हा पण क्रायटेरिया दिला. फक्त त्या केसमध्ये त्यांनी 10 मीटरच्या वरच्यासाठी आपण कॅन्टिलिव्हर बांधतो. कॅन्टिलिव्हर म्हणजे समजते ना एका साईडनं काय तुमचं फिक्स्ड आहे आणि एका साईडनं सपोर्टच नाही आहे. तर 10 मीटर म्हणजे किती होऊन राहिलं 30 फूटच्या आसपास होऊन राहिलं ना. 30 फुटापेक्षा जास्त लंबा कॅन्टिलिव्हर ठेवणं सोपं आहे का
जाडी वाढते, तुम्ही पाहिला ना, म्हणजे बिना सपोर्ट ना एक साइड ना काय राहील तो फिक्स राहील, नेक्स्ट साइड पूर्ण अशी हवेत राहील. तर ते 10 मीटरच्या वर नाही जाऊ देत, कारण पॉसिबलच नाही बांधणं. आणि ते बांधतो म्हटलं त्याची डेप्थ लोहा खूप वाढून जाते. आलं का लक्षात? खर्च खूप वाढतो ना. एवढा मोठा आपण कॅन्टर बांधत नाही, तो कॅन्टिलिव्हर साठी त्यांनी फॅक्टर दिला नाही, पण याच्यासाठी दिला. ते कसं सांगितला, 20 इंटू त्याला काय करतात 10/n नी मल्टिप्लाय करतात. म्हणजे ह्या रेशोला 10/n नी मल्टिप्लाय करा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे इथे 26 आता काय इंटू 10/n म्हणजे 200/l. मी किती देते 260/l. 10 क्रायटेरिया कोणासाठी आहे? जर 10 मीटर पेक्षा जास्त असेल. आलं का लक्षात? त्याचा रेशो इफेक्टिव्ह लेंथ बाय इफेक्टिव्ह डेप्थ. आलं का लक्षात? तर ह्या केस मध्ये काय, कॅन्टिलिव्हरच्या केस मध्ये 7, सिंपल सपोर्टच्या केस मध्ये 20, कंटिन्युअसच्या केस मध्ये 26. फक्त एवढा आहे का 10 मीटरच्या वर जात असेल तर याला 10/n मल्टिप्लाय करा, याला पण 10/n मल्टिप्लाय करा. पाठवायचं म्हणलं डायरेक्ट 200/l लक्षात ठेवू शकता, 260/l लक्षात ठेवा. पण ऑब्जेक्टिव्ह आला तर कितीने मल्टिप्लाय करा म्हटलं तर काय ते माहित असलं पाहिजे ना, ते किती ना 10/n. हे केस कशाच्या केसमध्ये होती, बीमच्या केसमध्ये. पण ज्यावेळेस तुम्ही नाही का स्लॅबवर येता, कशा केसमध्ये, स्लॅबवर, तर स्लॅबच्याच केसमध्ये कसा का दोन हेच तर कॅन्टिलिव्हरचा विषयच नाही, स्लॅब कॅन्टिलिव्हरचा विषय नाही. कोणता, सिम्पली सपोर्टेड आणि कंटिन्युअस. कोणता, सिम्पली सपोर्टेड आणि कंटिन्युअस. त्याच्यामध्ये कशावरून ठरवलं त्यांनी, स्टीलच्या क्रायटेरिया. कशावरून, स्टीलच्या. तर जर सपोज कोणता आहे माइल्ड स्टील आणि दुसरं कोणता आहे HYSD स्टील, HYSD स्टील सिम्पली सपोर्टेड असेल. कोणता, सिम्पली सपोर्टेड. तर त्याच्या केसमध्ये माइल्ड स्टीलच्या केसमध्ये याचा रेशोची व्हॅल्यू किती आहे 35. किती आहे 35. आणि याच्या केसमध्ये व्हॅल्यू किती आहे 40. किती 40. तर 35 आणि 40 कशाच्या केसमध्ये, ह्या दोघांचा रेशोची व्हॅल्यू 35 आणि 40 आहे याच्या केसमध्ये. आणि याची व्हॅल्यू पार्ट नाही केली आहे मी, याची व्हॅल्यू कशी ठेवली आहे लक्षात, तर याला जर 0.8 न मल्टिप्लाय केलं, किती 0.8 न, ते किती होते, आणि 0.8 न मल्टिप्लाय केलं तर 832. ते किती येते 32. आणि याला जर 8 ने मल्टिप्लाय केलं किती 0.8 न, याची किती येते मला वाटतं 28 उत्तर येते. ते अशा याच्या व्हॅल्यूज आहेत. आलं का लक्षात? काय सिम्पली सपोर्ट जागा तिथे लिहिली का SSB आणि कंटिन्युअस आहे, COD कंटिन्युअस बीम. तर C दिलं तर कॅन्टिलिव्हर समजू शकतो. काय कंटिन्युअस बीम 35 40 0.8 मल्टिप्लाय ते 28 आहे, हे किती आहे 32 आहे. तर हे कशासाठी सांगतात, हे तुम्ही जर डिझाईन बनवता ना, आता तुम्हाला फक्त व्हॅल्यूज आहे, ह्या काय व्हॅल्यूज आहे त्या रेंज मध्ये आलं पाहिजे. त्याच्या मागे रिझन असा आहे का तुम्हाला डिझाईन करताना डिफ्लेक्शनच्या क्रायटेरिया पार करून जात असेल तर काही अर्थ आहे का? तो डिझाईन केल्यानंतर काय होईल, तो स्लॅब डिफ्लेक्ट होईल ना. आपल्याला असा डिफ्लेक्ट झालेला स्लॅब पाहिजे का? नाही पाहिजे ना. म्हणून त्या ऍस्फॉल्टचा रेंज दिलाय, तर ह्या रेंज मध्ये त्याच्या व्हॅल्यू असल्या पाहिजे. आलं का लक्षात? याच्या या व्हॅल्यू आहे 35-40. कशाच्या, स्लॅबचा, हे बीमचा आहे. मी घरा दाखवता का याला लक्षात, हे पूर्ण हे याचा आहे बीमचा आहे. आलं का लक्षात? आणि इकडचा कोणता, हे इकडचा डब्बा कशाचा, स्लॅबचा आहे. फक्त एवढा त्याचा कॅपिटल D आहे, त्याच्या स्मॉल d आहे. इथं माइल्ड स्टील आहे, HYSD स्टील, सिम्पली सपोर्टेड बीम, कंटिन्युअस बीम. आणि तिकडे काय कॅन्टिलिव्हर, सिम्पली सपोर्टेड आणि कंटिन्युअस बीम. ते डिफ्लेक्शनचं फक्त व्हॅल्यू लक्षात ठेवा. आलं का लक्षात? बाकी काही नाही याच्यात. आता तुम्हाला डिझाईन प्रोसिजर नाही आहे, जर डिझाईन प्रोसिजर असते तर मग ते पूर्ण कसं यूज केलं जाते ना, तर ते तुम्हाला लक्षात आलं असतं. ते यूज कसं करायचं ते लक्षात असतं. पण तुम्हाला कमीत कमी व्हॅल्यू माहित असा म्हणून मी ते सांगितलं. हे कोणी सांगितलं, IS कोड कोणता आपला 456. याच्यामध्ये या सगळ्या क्रायटेरिया दिले आहेत. तुम्ही ओपन जरी केलं तुम्हाला हा टेबल कुठं ना कुठं बघायला भेटेल त्याच्यामध्ये. म्हणजे बेसिकली स्लॅब बीम मध्ये गेलं तर हा टेबल तुम्हाला दिसणार. तर असं हे आता मेन गोष्ट, आता रिफ्लेक्शनचा झाला विषय क्लिअर. आता मेन आहे तुम्हाला स्लॅबचे टाईप कोणते, स्लॅब कोणत्या टाईपचे आहे, 2 टाईपचे आहे. एक कोणता आहे तुमचा 1 वे स्लॅब आणि एक कोणता 2 वे स्लॅब. आता एक विषय असा राहतो का ज्यावेळेस आपण स्लॅब डिझाईन करतो, काय करतो, स्लॅब डिझाईन करतो, तर स्लॅब आपण किती केवढ्यासाठी डिझाईन करतो, तेवढा 1 मीटरसाठी. किती 1 मीटरसाठी. जरी आता सपोज एखादी रूम आहे, किती आहे रूम आहे, किती आता सपोज हे 3 मीटर बाय 3 मीटरची रूम आहे, म्हणजे 10 फूट बाय 10 फूट वाली. इकडून 3 मीटर, इकडून 3 मीटर. आता पुढच्या पुढे 3 मीटर बाय 3 मीटरचा स्लॅब डिझाईन करायची तुम्हाला गरज नाही आहे. तुम्हाला किती मीटरसाठी डिझाईन करायची गरज आहे, फक्त 1 मीटरसाठी. किती 1 मीटर बाय 1 मीटरसाठी. म्हणजे 1 मीटर बाय 1 मीटर मध्ये जर तुम्ही किती लोहा लागते एवढं डिझाईन करता तुम्ही. आणि मग हे सेम जरच्या तसंच वापरता. म्हणजे सपोज इथं जर तुम्हाला माहित पडला किती 150ची पेसिंग देणार, तर मग 150ची पेसिंग तुम्ही कंटिन्यू चालू सांग.
इकडून जर माहित पडलं तुम्हाला कितीची आहे 100ची बेसिंग आहे, तुम्ही 100ची बेसिंग अशी कंटिन्यू झाला असेल. पण डिझाईन किती साठी करताय तुम्ही 1 मीटर बाय 1 मीटर, म्हणजे एक तुकडा आपण डिझाईन करतो, समजत आहे ना, एक तुकडा डिझाईन करतो मग तो पूर्णच्या पूर्ण याला अप्लिकेबल असतो. त्यानंतर याच्यामध्ये आता मग पहिला विषय काय, स्लॅबचे 2 टाइप सांगितले, काय असते 2 वे आणि एक 1 वे. मग हे कसे डिसाइड करायचे, 2 वे आणि 1 वे स्लॅब कसे डिसाइड करायचे, यासाठी काय असतो, कोणता रेशो राहतो, LY बाय LX चा. आता LY काय आहे आणि LX काय आहे, त्याच्यामध्ये जर पाहिलं आता सपोज हा काय तुमचा स्लॅब आहे, काय स्लॅब आहे, त्याच्यातलं जे शॉर्टर डायमेन्शन आहे, कोणतं शॉर्टर डायमेन्शन, ते काय तुमचं LX आणि हे काय तुमचा, हा काय तुमचा LY. आलं का लक्षात. हात जर मी आडवा काढला असता तर LY, हे गेलं असतं LX, असा गेला असता. आलं लक्षात. तर शॉर्टर डायमेन्शन काय तुमचा LX, हा जो डायमेन्शन आहे काय LY. तर मग आता LY बाय LX ची आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. जसं फॉर एक्झाम्पल जर सपोज मी काय सांगतो तर हे कितीचा आहे, LX ची व्हॅल्यू तुमची 4 आहे आणि याची व्हॅल्यू LY ची व्हॅल्यू सपोज किती आहे 12 आहे. किती आहे 12. तर जर आपण याचा रेशो काढला कायचा LY बाय LX चा, काय LY बाय LX चा, LY ची व्हॅल्यू किती आहे 12 आणि LX ची व्हॅल्यू किती आहे 4. याची व्हॅल्यू किती आली, किती आली 3 आली, काय आली 3. तर मग ह्या केस मध्ये कसं आहे, मग एक IS कोडनी क्रायटेरिया सांगितला, तुम्ही IS कोड 456 IS कोड 456 नी म्हटलाय तर जर LY बाय LX ची व्हॅल्यू ही किती असेल, मोर दॅन और इक्वल टू 2 असेल, काय असेल मोर दॅन और इक्वल टू 2 असेल, म्हणजे 2 असेल किंवा 2 पेक्षा जास्त, तर त्या केस मध्ये तो कोणता स्लॅब राहील, 1 वे स्लॅब राहील. कोणता स्लॅब राहील, 1 वे स्लॅब. आलं का लक्षात. तर मग ह्या केस मध्ये याची व्हॅल्यू किती आहे, जे की 2 पेक्षा, म्हणजे हा स्लॅब कोणता कोणता स्लॅब आहे 1 वे स्लॅब आहे. मग दुसरा त्यांनी क्रायटेरिया सांगितला तर जर LY बाय LX ची व्हॅल्यू आता मोर दॅन और इक्वल टू तुम्ही कोणाला दिलं त्याला दिलं, म्हणजे इथं काही फक्त लेस दॅन, काही लेस दॅन म्हणजे 2 आणि 2 पेक्षा जास्त असेल तर 1 वे स्लॅब, 2 पेक्षा कमी असेल तर 2 वे स्लॅब. जर आता सपोज एखादी रूम जर रूम घेतली, ही रूम किती आहे 3 मीटर बाय 3 मीटर, त्यातला कोणता एक LX ठेवू शकता तुम्ही. आता लक्षात, हा सपोज मी LX घेतला तर हा कोणता तुमचा LY. तर मग या केस मध्ये 3 भागेला 3 आलं किती उत्तर 1, जे की 2 पेक्षा लहान आहे. तर मग त्याच्या केस मध्ये हा कोणता स्लॅब झाला, हा कोणता स्लॅब आहे, हा 2 वे स्लॅब आहे. कोणता 2 वे स्लॅब. तुम्हाला 1 वे स्लॅब कोणता आणि 2 वे स्लॅब कोणता एवढं बघता येईल ना. त्या केस मध्ये दुसऱ्या एक नाही त्याच्यात एक छोटा हाय क्रायटेरिया आहे का, 1 वे स्लॅबच्या केस मध्ये तो सपोर्टेड ऑन करत असते, अपोजिट साइडला सपोर्ट असला पाहिजे, म्हणजे इथं असेल तर इथे. आलं का लक्षात. म्हणजे फक्त आणि या साइडला असेल तर या साइडला ते नसेल, म्हणजे फक्त 2 साइडवर सपोर्टेड असेल तर तो कोणत्या स्लॅब मध्ये जाते 1 वे स्लॅब मध्ये. पण 2 वे स्लॅबच्या केस मध्ये तो चारही साइडनं सपोर्ट पाहिजे, चारही साइडनं सपोर्टेड पाहिजे. हा पण क्रायटेरिया आहे. आलं का लक्षात. सोबत त्याच्या मी पाहिलं तुम्ही एका गोष्टीसोबत एक ऑर मध्ये राहते, तर तसं काय हा रेशो तर आहेच आहे, सोबत जर चारही साइडनं जर सपोर्टेड असेल तर तो कोणता स्लॅब आहे 2 वे स्लॅब आहे. क्रायटेरिया काय तर चारही साइडनं सपोर्टेड असला पाहिजे आणि त्याचा रेशो 2 पेक्षा कमी असला पाहिजे. त्या केस मध्ये तो कोणता स्लॅब आहे 2 वे स्लॅब आहे. आलं का लक्षात. आता जर इन केस हा जर सपोज 2 साइडनं सपोर्टेड असता, किती 2 साइडनं, तर त्या केस मध्ये हा 2 वे स्लॅब असता का नसता, काय वाटतं तुम्हाला. क्रायटेरिया काय आहे, जर LY बाय LX चा रेशो 2 पेक्षा कमी आहे आणि स्लॅब चारी साइडनं सपोर्टेड आहे, तर त्याला कोणता स्लॅब म्हणतो आपण 2 वे स्लॅब. तर जर सपोज रेशो जरी तुमचा ह्याचा रेशो किती येतं 1 येत आहे, म्हणजे 2 पेक्षा कमी आहे, पण सपोर्ट हा फक्त 2 साइडवर आहे, तर मग हा 2 वे राहील का नाही. अरे नाही राहणार, कारण त्यानं क्रायटेरिया फुलफिल केला का नाही केला ना, 2 वे राहणार नाही. आता हे स्लॅब फक्त मेन महत्वाचा आहे तुमच्यासाठी, मेन मुद्दा हा आहे का तुम्हाला हा रेशो ठेवणं लक्षात गरजेचं आहे. तुमचा हा रेशो आला का लक्षात. आणि याच्यामध्ये कन्फ्युजन होते, कधी कधी आपण याला इक्वल लेस दॅन इक्वल टू म्हणतो, हा आणि तिथं मोर दॅन करतो, असं नाही आहे. 1 वे साठी दोन्ही वापरता तुम्ही. आणि एक बघा 2 वे मध्ये काय वाटते आपल्याला 2 पेक्षा वर असला पाहिजे, पण 2 वे कोणता 2 पेक्षा खालचा जो असेल तो काय तुमचा 2 वे, आणि 2 पेक्षा वरचा असेल तर 1 वे. म्हणून त्याच्या केस मध्ये याच्यासोबत एक रेश पण घेऊन त्याचे मोर दॅन आणि इक्वल टू, म्हणजे 2 आणि 2 ची पण व्हॅल्यू 2 व्हॅल्यू आली तर तो 1 वेचा आहे. आला का लक्षात. 1.9 आला तर 2 वे आणि 2 आला तर 2.1
हे आलं लक्षात तुम्हाला कसे विषय आहे. तर असा बायफर्केशन करता लागेल. महत्वाचं काय आहे का हा रेशो आला का लक्षात एल वाय बाय एल एक्स. आता याच्या केसमध्ये आता आपण स्लॅबच्या केसमध्ये कसं कसं रेन्फोर्समेंट राहते काय तर मेन गोष्ट आपण वन वे बद्दल बोलू. कशाबद्दल स्लॅब वन वे स्लॅब. आता वन वे स्लॅबचा पहिला तर क्रायटेरिया मी आता समजून सांगितला. काय सांगितला का एल वाय बाय एल एक्स काय असते. एल वाय बाय एल एक्स काय असते. मोर दॅन असते का लेस दॅन असते. वन वे स्लॅबची गोष्ट चालू आहे. काय आता सांगितलं ना मी एवढं. एल वाय बाय एल एक्सचा रेशो वन वे स्लॅबच्या केसमध्ये एल वाय बाय एल एक्सचा रेशो मोर दॅन और इक्वल टू 2 असेल तर तो कोणता स्लॅब आहे. वन वे स्लॅब आहे. आणि एल वाय बाय एल एक्सचा रेशो लेस दॅन 2 असेल 2 पेक्षा खालची व्हॅल्यू असेल तर मग तो 2 वे आहे. उलटा आहे ना. 2 वे म्हटलं तर आपल्या डोक्यात काय ते 2 पेक्षा जास्त. पण 2 पेक्षा जास्त नाही उलट लक्षात ठेवता काय 2 पेक्षा कमी. आलं का लक्षात. मग वन वेच्या केसमध्ये काय 2 पेक्षा वरचा. एकच गोष्ट लक्षात ठेवणार 2 पेक्षा जास्त असेल व्हॅल्यू किंवा त्याच्या एवढी असेल तर किती वन वे. 2च्या खाली असेल व्हॅल्यू 2च्या खाली तर मग कोणता झाला तो 2 वे. राहू नाही शकत काही लक्षात. आता सांगितलं ना मी मोर दॅन नाही तर देऊन ठेवता का एल वाय बाय एल एक्स हा काय जर मोर दॅन और इक्वल टू 2 असेल तर तो कोणता स्लॅब आहे. वन वे स्लॅब आहे. आणि दोन ऑपोजिट साइडनं काय असला पाहिजे तो सपोर्टेड असला पाहिजे. आलं का लक्षात. 2 सपोर्ट होते किती सपोर्ट 2 आहे तर 2 सपोर्टवर राहणार वन वे स्लॅब. आता हा झाला पहिला क्रायटेरिया कोणता एल वाय बाय एल एक्सचा. दुसरा ह्या स्लॅब मध्ये काय राहते एक मेन रेन्फोर्समेंट राहते. एक कोणतं राहते मेन रेन्फोर्समेंट आणि एक कोणतं राहते डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट. कोणतं डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट. आलं का लक्षात. एक मेन रेन्फोर्समेंट असते आणि एक डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट असते. त्याच्या केसमध्ये जर पाहिलं तर मिनिमम डायमीटर ऑफ मेन रेन्फोर्समेंट. आलं लक्षात. म्हणजे डायमीटरचा विषय येतच ना. कमीत कमी किती एमएम चा बार तुम्ही घेऊ शकता त्याच्या खालचा घेऊ शकत नाही. तर मग मेन रेन्फोर्समेंटचा मिनिमम काय मिनिमम डायमीटर किती आहे. मेन रेन्फोर्समेंटचा मिनिमम डायमीटर मेन रेन्फोर्समेंटचा स्लॅबच्या केसमध्ये कोणती गोष्ट चालू आहे सगळी स्लॅबची किती 8 mm. किती 8 mm. हे लक्षात ठेवा. कॉलमच्या केसमध्ये किती आहे मिनिमम डाया 12 mm. स्लॅबच्या केसमध्ये किती आहे 8 mm. आणि डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंटचा मिनिमम डाया कमीत कमी म्हणजे याच्या खाली नाही जाता येईल तो किती आहे 6 mm. काय 6 mm. म्हणून तुम्ही पाहता बऱ्याच घरी स्लॅबचं जेव्हा काम चालते ना त्या केसमध्ये मेन रेन्फोर्समेंट तो रिप वाला दिसते तुम्हाला. तो भले 10चा वापरण तो 12चा वापरण ते वजनावर डिपेंड राहील. पण डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट प्लेन दिसते बऱ्याच ठिकाणी. कुठे घरच्या कामात गव्हर्नमेंट कामामध्ये किंवा मोठ्या स्ट्रक्चर मध्ये गेले तर तिथं तो 6 mm वर काम भागणार आहे का. तो 10 काय तिथं 12 राहू शकते. तो अलग लक्षात तर ते राहू शकते. पण काय क्रायटेरिया हे लक्षात ठेवा 8च्या खाली जाता येत नाही. आणि डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंटच्या केसमध्ये 6 mm च्या खाली जाता येत नाही. ते मिनिमम त्याचा काय डाय आहे. त्यानंतर नाही का मिनिमम डेप्थ. स्लॅबची काय मिनिमम डेप्थ. स्लॅबची मिनिमम डेप्थ किती असायला पाहिजे. तुमच्या घरी स्लॅब पाहिला असेल तुम्ही स्लॅब पाहिलाय ना तर स्लॅबची डेप्थ ही असते किती आहे तुमच्या घरचा स्लॅबची थिकनेस. त्याच्या खाली तर पाहिजेच नाही स्लॅबची थिकनेस. कमीत कमी किती असायला पाहिजे. मिनिमम तरी म्हणताय जास्तीत जास्त असू शकते. आलं लक्षात. कॉलेजचा स्लॅब जास्त जाडा आहे ना. घरचा स्लॅब एवढा जाडा आहे का तुमच्या लहान आहे. तेवढा वजनाचा फरक पडते ना. कारण डिपेंड कशाला सगळ्या गोष्टी या लोडवर आहे. कशाला लोडवर आहे. तर मिनिमम डेप्थ किती राहते 10 सेंटीमीटर. आलं लक्षात. म्हणजे 4 इंच. आलं का लक्षात. 4 इंच किंवा 10 सेंटीमीटर काय म्हणू शकता तुम्ही 100 mm. युनिट मध्ये आता अजून मीटर मध्ये 0.1 मीटर. तर सोप्या शब्दात काय कमीत कमी 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटरच्या खालची डेप्थ राहत नाही. मग तुम्ही तिकडे 12 द्या 15 द्या. जनरली 12 गिरा देत नाही. कारण जे साईडवरचे लोक आहेत ते 12 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर मोजत नाही. त्याला कसं पाहिजे राऊंड फिगर पाहिजे. जनरली कसं पाहिजे राऊंड फिगर. तुम्ही इथं 10 देसान नाही तर 15 देसान 20 देसान. पण कुठं कुठं गरज असते तर ते मेंटेन करायला लागते. जिथं गरजेचं असते तिथं 12 म्हटलं तर 12 देते. मग तसं सांगायला लागतं आपल्याला साईडवर. आलं का लक्षात. किती मिनिमम डेप्थ किती आहे 10 सेंटीमीटर. म्हणजे तुम्ही 8 सेंटीमीटर स्लॅब देसान का जर तुम्ही डिझाईन बनवता 8 सेंटीमीटर जर स्लॅब आला तर ते डिझाईन तो थिकनेस कॅन्सल करतो. तिथं लिहितो का कमीत कमी किती असते 10 सेंटीमीटर. म्हणून प्रोव्हाइड किती करा 10 सेंटीमीटरचा स्लॅब प्रोव्हाइड करा. आलं का लक्षात. हे काय मिनिमम डेप्थ स्लॅब आहे. ठीक आहे.
मिनिमम डेप्थ ऑफ स्लॅब. त्यानंतर एक राहतो क्रायटेरिया जसं आता मिनिममच्या गोष्टी चालू आहे म्हणून मी पहिले मिनिमम मला सगळं सांगतो. मिनिमम तुम्हाला रेन्फोर्समेंट काय आला लक्षात, मिनिमम रेन्फोर्समेंट बेंड आहे 8 mm, डिस्ट्रीब्युशनचा काय आला 6 mm, मिनिमम डेप्थ किती झाली 10 सेंटीमीटर. त्यानंतर मिनिमम पेसिंग पण असते. काय असते? मिनिमम पेसिंग पण असते. आता स्लॅबची मिनिमम पेसिंग किती असते? 2 बार जे आहे ना त्यातले जे आपण बार प्रोव्हाइड करू त्याच्यामध्ये त्याच्यात दोन टाईपचे बार आहे वन वे स्लॅब मध्ये. कोणत्या? मेन रेन्फोर्समेंट आणि डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट. तर 2 बार मधली गॅप पेसिंग म्हणजे काय असते? 2 बार मधली गॅप. तर 2 बार मधली गॅप मिनिमम कमीत कमी त्याच्या खाली तर नाही, कमीत कमी किती? त्याच्या खाली नाही राहील, त्याच्या वर तर देऊ शकतो, पण किती असते? 75 असते. किती? 75 mm. नाही तर तुम्ही जे सांगा असे चुकून बार असे एकदम त्याला अर्थ आहे का काही? ते कमीत कमी किती राहते? 75 mm. पण आपण इथं प्रिफर किती करतो? 100 mm. किती करतो? 100 mm. ते प्रिफरेबल आहे. कायस कोड किती म्हणते? 75 कमीत कमी मिनिमम पेसिंग तुम्ही द्याल पाहिजे, त्याच्या खाली नका देऊ. किती? 75 द्या. मग 100 mm 150 mm च्या पेसिंग तुम्ही बघा. आता मग ते पेसिंग किती राहते काय राहते ते आपण फॉर्म्युले लावून कॅल्क्युलेट करतो. आलं का लक्षात? कळतो? कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर एक क्रायटेरिया मिनिमम रेन्फोर्समेंट. आठवतं ना तुम्हाला कॉलमच्या केसमध्ये मिनिमम रेन्फोर्समेंट होतं? मिनिमम रेन्फोर्समेंट किती होतं कॉलमच्या केसमध्ये? 0.8% ऑफ ग्रॉस एरिया. आणि मॅक्झिमम रेन्फोर्समेंट किती होतं? 6% ऑफ ग्रॉस एरिया. तर मग असं मिनिमम रेन्फोर्समेंट ना हे डायमीटर ऑफ बार होतं मिनिमम. आलं का लक्षात? हे काय रेन्फोर्समेंट ओव्हरऑल किती एवढं याच्या खाली रेन्फोर्समेंट द्या केलं तुम्ही पूर्ण स्लॅबचं 1 मीटर साठी रेन्फोर्समेंट कॅल्क्युलेट करता ना, तर ते केलेलं रेन्फोर्समेंट जे आहे ते लिमिट पेक्षा कमी येत असेल तर आपण ते देत नाही. आपण काय करतो? ह्या क्रायटेरियानुसार जे मिनिमम निघन ते प्रोव्हाइड करतो. म्हणजे याच्या खाली देता नाही येत बा. आलं का लक्षात? तर मग हे जे मिनिमम रेन्फोर्समेंट आहे ते किती राहते स्लॅबच्या केसमध्ये माहित आहे का? कॉलमच्या केसमध्ये काय मिनिमम 0.8% ऑफ ग्रॉस एरिया. आलं लक्षात? तर मग स्लॅबच्या केसमध्ये असेल ना तर स्लॅबच्या केसमध्ये हे डिपेंड करते कोणत्या टाईपचं तुम्ही स्टील वापरत आहे. जर सपोज तुम्ही कोणतं वापरत आहे माइल्ड स्टील, तर माइल्ड स्टील, आणि दुसरं कोणतं असते HYSD स्टील. आता 2 टाईपचे स्टील आहे. तर याच्या केसमध्ये काय करतात नाही का? माइल्ड स्टील जर असेल तर ते घेते 0.15% ऑफ ग्रॉस एरिया. आलं का लक्षात? म्हणजे ते बीडी. आलं लक्षात? म्हणजे बीडी कुठे हा किती 15% ऑफ ग्रॉस एरिया. तर मग मला सांगा HYSD च्या केसमध्ये 15 पेक्षा जास्त राहील का कमी राहील? तुम्हाला काय वाटते? माइल्ड स्टीलच्या केसमध्ये 0.15 आपण ग्रॉस एरिया देतात. HYSD च्या केसमध्ये किती राहील का आकडा? 0.11, 12, 10 राहील का 0.16, 17 असं राहील? काय वाटते तुम्हाला? काय राहील सांगा. काय वाटते? थोडस लॉजिक लावलं तर लक्षात येऊन जाईल. हा माइल्ड स्टील आहे, हा HYSD स्टील आहे, हा याच्यापेक्षा चांगला आहे. हा काय? तर मग काय करा? किती लागा? किती इंच व्हॅल्यू? 20 कमी 0.12% ऑफ ग्रॉस एरिया. अरे हा वीक आहे म्हणून याला जास्त प्रोव्हाइड करायचं काम पडून राहिलं ना. हा स्ट्रॉंग आहे तर थोडं कमी दिलं तर हा उचलून झेलून घेईल ना तो. समजून राहिलं का तुम्ही? तर म्हणजे हा वीक आहे म्हणून याला जास्त द्यायला राहिलं ना. आलं का लक्षात? याचं एका पुढीत नाही भागत, 2 पुढी द्यायला लागते तेवढी ताकद यासाठी, पण याचं एका पुढीतच भागते कारण हा तेवढा स्ट्रॉंग आहे. समजत आहे का तुम्ही? तर मग ह्या केसमध्ये जर झालं त्याच्या केसमध्ये काय करायचं? 0.15% ऑफ ग्रॉस एरिया. याच्या केसमध्ये काय 0.12% ऑफ ग्रॉस एरिया. हे माइल्ड स्टील आहे आणि HYSD स्टील आहे. आणि याच्या व्यतिरिक्त एक हे राहते कोणतं मॅक्झिमम वाला गोष्ट मिनिमम. हे लिहिलं का? हे करू का? तर LR मोर दॅन इक्वल टू 2. मिनिमम रेन्फोर्समेंट किती राहते? मिनिमम काय 8 mm चा, डिस्ट्रीब्युशनचा 6 mm चा, डेप्थ मिनिमम किती राहते 10 सेंटीमीटर. पेसिंग किती घेतो आपण मिनिमम 75 mm. त्यानंतर मिनिमम रेन्फोर्समेंट 0.15 ग्रॉस एरिया माइल्ड स्टीलच्या केसमध्ये आणि 0.12% ऑफ ग्रॉस एरिया कशाच्या केसमध्ये? HYSD च्या केसमध्ये. घेऊ का? करू? त्या केस या केस नंतर मिनिमम झाला. त्यानंतर मॅक्झिमम डायमीटर तुमचा राहते. हा क्वेश्चन खूप फेवरेट आहे बरं. मॅक्झिमम डायमीटर हा ऑब्जेक्टिव्ह मध्ये पेपर मध्ये बऱ्याच वेळा येते. मॅक्झिमम डायमीटर ऑफ स्लॅब किती प्रोव्हाइड करायला पाहिजे?
डायमीटर ऑफ जो बार राहते ना मिनिमम तुम्हाला माहिती आहे किती आहे 8 mm आणि 6 mm हे दोन तर क्लिअर आहे ना. तर मॅक्झिमम किती करा तर ह्याचा डायरेक्ट त्यांनी फॉर्म्युला दिलाय d डिवायडेड बाय 8. किती d डिवायडेड बाय 8 राहतो. तर मग d काय राहते तिथे तुम्हाला डेप्थ दिली राहते पेपर मध्ये गिवन त्याला 8 न भागल्यावर त्याच्या केसमध्ये जी व्हॅल्यू येईल त्याच्या केसमध्ये जी पण व्हॅल्यू येईल तेवढा तुम्हाला काय करायला लागेल त्याच्यापेक्षा जास्त मॅक्झिमम डायमीटर ऑफ बार आहे. आलं का लक्षात काय मॅक्झिमम डायमीटर ऑफ बार मॅक्झिमम का मिनिमम एकदा फक्त बघूया मॅक्झिमम होत आहे काय मॅक्झिमम डायमीटर ऑफ फॉर्म्युला हा एक लक्षात ठेवायचा ना. त्यानंतर जे तुमची पेसिंग आहे बार मधली पेसिंग ते मिनिमम पेसिंग सांगतात ना तर पेसिंगचा क्रायटेरिया का त्याच्यापेक्षा वर नाही जात आहे. जसं मिनिमम पेसिंग माहिती आहे तुम्हाला किती 75 mm और 100 mm ते पालन तुम्ही प्रिफर कराल ते मॅक्झिमम पेसिंगचा क्रायटेरिया. तर मॅक्झिमम पेसिंगचा क्रायटेरिया कसा आहे दोन क्रायटेरिया एक आहे आपल्याकडे दोन लोह आहे ना वन वे मध्ये एक काय असतो मेन आणि एक कोणता असतो डिस्ट्रीब्युशन. आलं का लक्षात एक असतो मेन आणि एक डिस्ट्रीब्युशन. तर त्यांचं म्हणणं आहे याच्या केसमध्ये पेसिंग शुड नॉट बी मोर दॅन मॅक्झिमम पेसिंग आहे बरं ते का मॅक्झिमम पेसिंग आहे. मिनिमम पेसिंग तर तुम्हाला क्लिअर झाली आहे ना ऑलरेडी. आता मॅक्झिममचं साधन आपण मॅक्झिमम काय मॅक्झिमम पेसिंग. तर जर मेन रेन्फोर्समेंट असेल कोणतं मेन रेन्फोर्समेंट त्याच्या केसमध्ये मॅक्झिमम पेसिंग जे राहते ना ते किती राहते 3D किती 3D और 300 mm काय 300 mm याच्यापेक्षा जास्त जायला पाहिजे नाही म्हणजे ह्यापैकी जे मिनिमम राहील. आलं का लक्षात मॅक्झिमम शब्द काय ते मिनिमम येते. तर मग ह्या दोघांपैकी जर सपोज तुमची इफेक्टिव्ह डेप्थ किती आहे 15 सेंटीमीटर म्हणजे 150 mm हा तर 150 गुणिला 3 किती होते 450 किती होते 15 दुनी 15 30 15 3 45 म्हणजे किती 450 mm 450 mm किंवा हे लाईन मारली और लिहा तुम्ही अशी लाईन मारली दोन पैकी एक. आलं का लक्षात नाही ते तुम्ही भागेला असं नका समजू हे का और तर काय हे किती आलं 450 म्हणजे किती आलं 300. तर तुम्ही बेसिक किती देसा मेन रेन्फोर्समेंट मध्ये किती देसा 300. आलं का लक्षात किती देसा 300. जर सपोज याची व्हॅल्यू आली असती 250 आणि किती आहे 300 तर मग किती दिली असती बेसिक हे समजत आहे तुम्हाला. हे कोणत्या केसमध्ये आहे मेन रेन्फोर्समेंटच्या केसमध्ये. आणि डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट मध्ये हे स्पेसिंग कितीपेक्षा जास्त नसायला पाहिजे 5D किती 5D और किती असते 450 किती 450 mm. हा क्रायटेरिया होता मिनिमम कारण ते मॅक्झिमम चालत तिथं काय मिनिमम त्या दोघांपेक्षा जे लहान राहील त्या दोघांपेक्षा जे राहील तिथं डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट जास्त बेसिंग करत आहे माहिती ना 5D रेंज जास्त दिली 300 ची दिली इथं 450 ची दिली. डिस्ट्रीब्युशन मध्ये गॅप चालते पण मेन रेन्फोर्समेंट बऱ्यापैकी जवळ जवळच राहते. ते आलं का सर बेसिक मेन रेन्फोर्समेंटची बेसिक हा एक फॉर्म्युला महत्त्वाचा. मॅक्झिमम डायमीटर ऑफ बार d/8 त्यानंतर मेन रेन्फोर्समेंटची बेसिक 3D बार 300 mm पेक्षा त्या दोघांपैकी पेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंटची बेसिक 5D और 450 mm पेक्षा जास्त नसायला पाहिजे. हे मॅक्झिमम वाले क्रायटेरिया. मिनिमम मॅक्झिमम वाले क्रायटेरिया लक्षात आले ना. दोघ्या शब्दात जर सिंपल शब्दात जर सांगतो म्हटलं आता तर वन वे स्लॅब वन वे कोणता आपला वन वे स्लॅब आहे आणि वन वे स्लॅब मध्ये Ly/Lx काय असते Ly/Lx हा काय असते मोर दॅन ऑर इक्वल टू 2 असते. त्यानंतर सांगितल्याच्या केसमध्ये मिनिमम कव्हर जे आहे कव्हर हे तुम्हाला माहिती किती आहे 15 mm और हाय मॅक्स असते. हा त्यानंतर अजून काय सांगितलं मिनिमम डायमीटर मेन बार आणि दुसरा कोणता तुमचा डिस्ट्रीब्युशन बार याचा किती होता 8 mm आणि याचा किती आहे 6 mm. त्यानंतर अजून कोणता क्रायटेरिया सांगितला मिनिमम वाला मिनिमम रेन्फोर्समेंट सांगितला आहे ना मिनिमम रेन्फोर्समेंट सांगितलं ना मी. तर मिनिमम रेन्फोर्समेंट मेनचा वेगळा आणि डिस्ट्रीब्युशनचा नाही मेन नाही हे स्टीलवर डिपेंड आहे. कशाला स्टीलवर डिपेंड आहे. माय स्टील आहे ना कोणता HYG स्टील आहे. तर जर सपोज माय स्टील असेल काय असं माय स्टील तर किती आहे 0.15% ऑफ ग्रॉस एरिया. आलं का लक्षात. आणि HYG स्टील म्हणजे हाय यील्ड डिफॉर्म स्टील म्हणजे HYSD आहे ते किती आहे 0.12% ऑफ ग्रॉस एरिया. हे काय झालं त्याचं मिनिमम रेन्फोर्समेंट. त्यानंतर एक काय आला क्रायटेरिया मिनिमम पेसिंग काय होता मिनिमम पेसिंग हे काय होती 75 mm हा आणि प्रिफर किती करतो 100. आलं का लक्षात 100 mm काय करतो आपण पेसिंग प्रिफर करतो. त्यानंतर मिनिमम मध्ये काही राहिलं का हा
डेप्थ, हा म्हणजे स्लॅबची जी डेप्थ राहते, स्लॅबची डेप्थ जी आहे ती किती घेतो आपण 10 सेंटीमीटर. आलं लक्षात. त्या केसमध्ये नंतर याच्यानंतर मला आपण मॅक्झिमम डायमीटर कसा काढतो आपण d/8 नी, आणि मॅक्झिमम काय दुसरं आहे स्पेसिंग. मॅक्झिमम काय स्पेसिंग. तर मॅक्झिमम स्पेसिंगचा क्रायटेरिया काय होता, मेन आहे इकडं, आणि दुसरं काय डिस्ट्रीब्युशन. याच्यापेक्षा जास्त नाही, याच्यापेक्षा जास्त नाही, याच्यापेक्षा जास्त नाही म्हणजे काय 3D और 300 mm. आलं लक्षात. या दोघांपैकी काय राहील जे मिनिमम आहे ते, आणि याच्या केसमध्ये काय 5D और 450. आलं लक्षात. याच्यापेक्षा काय जे मिनिमम असेल ते. हे ओव्हरऑल आलं का तुमच्या लक्षात वन वे स्लॅबचं काय काय क्रायटेरिया कसे आहे. एखादं तुम्ही आता जेव्हा ड्रॉइंग ड्रॉ करसाल हे कशी काय कॅल्क्युलेट केली, काय केल्याचे अंदाज येईल ना तुम्हाला. पेसिंग कशी आली काय आली, तुम्ही क्रॉस चेक करू शकता तुमच्या व्हॅल्यूज बद्दल. आलं का लक्षात. आणि एक मेन महत्वाची गोष्ट काय, वन वे स्लॅब मध्ये काय राहते, एक डिस्ट्रीब्युशन रेनफोर्समेंट राहते आणि एक कोणतं राहते मेन रेनफोर्समेंट. तर हे करू का क्लोज. काढला का फोटो झाला. त्याच्यानंतर दुसरा जो क्रायटेरिया, आता तुम्ही काय पाहिला की ड्रॉइंग, जर आता ड्रॉइंगचा जर विचार केला, आता हा तुमचा काय राहते, सपोज 3x3 ची तुमची काय रूम आहे. याच्या केसमध्ये काय आहे शॉर्टर. आता सपोज आपण मोठा घेऊ, कारण नाही का जनरली एल्बा बॅलेन्स मध्ये काय राहते एक लेन काय राहते मोठी राहते आणि एक लेन काय राहते. आता तुम्ही विचार करा, तुम्हाला 2 पेक्षा वरची व्हॅल्यू पाहिजे, 2 पेक्षा वरची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे खालच्या व्हॅल्यू पेक्षा वरची व्हॅल्यू मोठी लागेल ना. वरती 10 असन खाली 2 असन तर 5 उत्तर येते. आलं लक्षात. पण वरती 1 असन खाली 2 असन तर ते खाली जाईल ना, म्हणजे वरती 2 खाली 2 असन तर मग काय ते 1 येते उत्तर, म्हणजे ते 2च्या खाली जाते ना, खाली म्हणजे अलग लक्षात सांगायचा उद्देश काय. तर मग आता जर सपोज आपण याच्या केसमध्ये काय, जर कोणता स्लॅब सांगता आपण वन वे तर बोलताय ना, वन वेच्या केसमध्ये जनरली काय राहणार आहे, असाच पोर्शन तयार होणार आहे. म्हणजे जर सपोज ही तुमची 3 मीटरची रूम असेल, ते तुमची बऱ्यापैकी 9 मीटर काही मीटर अशी लंबी राहील. म्हणजे सपोज जसा कॉरिडॉर झाला किंवा रूम बी झाली तर बऱ्यापैकी कशी राहील, रेक्टँगल राहील. छोट्या शब्दात काय सांगता मी, रेक्टँगल आहे ना हे 3, आणि हे थोडं जास्त नाही, याच्या डबल राहील 6 मीटर. जर सपोज तुम्ही 6 मीटर घेतलं, किती घेतलं 6 मीटर, 6/3 केलं, 6/3 केलं, उत्तर किती येते 2. आणि आपला काय क्रायटेरिया LY/L इक्वल टू 2 असेल किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर तो कोणता आहे वन वे आहे. पण हे जर मी 6च्या खाली घेतलं, 6च्या खाली घेतलं, जर मी 5 मीटर घेतलं, 5ला जर 3 न भागलं तर उत्तर काही 2च्या खाली. आलं का लक्षात. मग तो वन वे मध्ये जाईल का, तो कुठे जाईल 2 वे मध्ये. समजता काय कसं बायफर्केशन होतं वन वे आणि 2 वेचं. तर मग या केसमध्ये जर आता मी काय घेतो, आपण वन वेचं ड्रॉइंग पाहताय ना, मग मला त्याच्यापेक्षा डबलच पाहा लागेल ना. तर 6 मीटर किंवा 8 मीटर 9 मीटर काही दाखवू शकतो. आलं लक्षात. हे 3 मीटर बाय 6 मीटर हा कोणता झाला तुमचा थोडा शब्द वन वे स्लॅब. पण वन वे स्लॅब मध्ये काय सांगितलं होतं, एक कोणता राहते तुमचं रेनफोर्समेंट, मेन रेनफोर्समेंट, आणि एक डिस्ट्रीब्युशन रेनफोर्समेंट. मेन रेनफोर्समेंट कसं राहते, असं राहते. आलं असं तुम्ही स्लॅबवर असं राहते ना, कधी स्लॅबवर गेले तर एकदा बघून घेता अशा टाईपचं काय राहते मेन रेनफोर्समेंट राहते. दूर काढतो पण समजून घ्या तुम्ही. तर ह्याच्यातली जे पेसिंग आहे, आले का लक्षात, ह्याच्यातली पेसिंग 2-2 बार इमॅजिन करा ना वरतून, ते दोघात गॅप आहे ना, त्या गॅपचे मिनिमम क्रायटेरिया त्याला लक्षात. ते मॅक्झिमम वाले क्रायटेरिया काय ते 3D और 300 mm. तर हा कोणता क्रायटेरिया तुमचा 3D और 300 mm वाला, तर कुठं लागेल इथं लागेल. कोणत्या रेनफोर्समेंट साठी, हे मेन रेनफोर्समेंट आहे म्हणून. आलं का लक्षात. हा इथे क्रायटेरिया आला. त्यानंतर अजून दुसरा जो क्रायटेरिया हा पेसिंगचे क्रायटेरिया, महत्वाची पेसिंग आहे ना. आणि डायमीटर ऑफ बार तुम्हाला लक्षात आला, हा किती आहे 8 mm. आलं लक्षात. कमीत कमी याच्यावरती हा 10चाही राहू शकते, 12चाही राहू शकते. मग तिकडं भले तो राहील डिझाईन वर डिपेंड. मग हे कोणाची केस आहे मेन रेनफोर्समेंटची. आणि याच्यात नाही वन वे स्लॅब असते त्याने इथं असं उभ्यामध्ये काय कोणताही डिस्ट्रीब्युशन जो आहे. आलं लक्षात. कोणता डिस्ट्रीब्युशन जो आहे, याची जे मॅक्झिमम पेसिंग आहे कोणती डिस्ट्रीब्युशन बारची मॅक्झिमम पेसिंग किती आहे याची 5D और 450 mm. आलं का लक्षात. विचेवरील मिनिमम. आलं लक्षात. दोन्ही ठिकाणी मिनिमम क्रायटेरिया माहिती आहे ना. आणि डिस्ट्रीब्युशनचा जो डायर आहे तो किती राहते मिनिमम 6 mm. ते तुम्हाला समजतं का, अशा टाईपची ड्रॉइंग राहते. तुम्ही स्लॅबचं पासन तर पूर्ण अशी ड्रॉइंग राहते. कोणाची कहाणी पूर्ण वन वे स्लॅब म्हणजे. आलं का लक्षात. आता हे आलं हे लक्षात. आता 2 वे स्लॅब मध्ये काय राहते, 2 वे स्लॅब मध्ये तेच क्रायटेरिया, फक्त LY/L चा फरक पडतात. आणि डिस्ट्रीब्युशनच्या जागेवर कोणता बाहेरून राहिला मेन रेनफोर्समेंट. बाकी फॉर्म्युले तेच आहे जे आलं लक्षात. ते 3D 300, त्यानंतर 5D 450 किंवा मग ते पेसिंग, बाकी सगळे सेम क्रायटेरिया. फक्त काय झाला बार तुमचा बदलला.
बार बदलला ना, डिस्ट्रीब्युशनच्या जागेत काय दोन्ही काय तुमचे मेन रेनफोर्समेंट. जर 2A स्लॅबचा विचार केला, कोणता 2A स्लॅबचा, तर 2A स्लॅबच्या केसमध्ये Ly/Lx याचा रेशो काय राहते, Ly/Lx चा रेशो 2A स्लॅब मध्ये <2 राहते. मी सांगितलं ना 2A स्लॅब म्हणतात आपल्याला 2 वाटते, तो जास्त वाटते पण आपण कमी घ्यायचा. काय घ्यायचा, कमी. 2च आकडा आहे फक्त, 2 तर फक्त लेस दॅन आहे का मोठा आहे हेच ठरवणं आहे ना. तर 2A मध्ये काय राहतो, <2 राहतो, आणि 1A मध्ये काय राहतो, <2 राहतो. आलं का लक्षात. हा काय Ly/Lx <2 आहे, तर कोणता स्लॅब आहे, 2A स्लॅब. आणि 2A स्लॅब मध्ये मी काय सांगतो, चारही साईडनं काय असला पाहिजे, तो सपोर्टेड असला पाहिजे. आधी या केस मध्ये काय होणार आहे, Ly/Lx <2 आहे, आणि याच्या केस मध्ये काय बोथ साइड काय राहणार आहे, इथं बोथ साइड काय राहणार आहे, मेन रेनफोर्समेंट. बोथ म्हणजे दोन्ही साइडनी कोणतं राहणार आहे, मेन रेनफोर्समेंट राहणार आहे ना. आला का लक्षात, मेन रेनफोर्समेंट. जर मग हा तुम्ही स्लॅब घेतला, कोणता हा स्लॅब घेतला, त्या स्लॅबच्या केस मध्ये असा बारीक, आलं का लक्षात, आणि हे कसं येईल, असं येईल ना. आलं का लक्षात. असे जे वावते ना, मधातला जो खड्डा पडला ना, हा खड्ड्यासारखं खाली गेलाय ना, आणि हे पण खड्ड्यासारखं खाली गेला, तर एवढा जो पोर्शन आहे ना, याच्यामध्ये काय त्याचा खड्डा तयार राहते, कारण ते खड्ड्यासारखा पोर्शन तयार होते. समजतं का, बाकी वरतीच माहिती ना बार कसा ते असा होते ना, असा जाते ना. तर हा खड्डा आहे ना, ह्याही साईडनं येऊन राहिला, त्याही साईडला तसं मधात टाकं तयार होते ना. हा कोणता स्लॅब आहे, सोप्या शब्द 2A स्लॅब आहे. आलं का लक्षात. त्याचा रेशो काय, Ly/Lx <2 आहे, तो 2A स्लॅब आहे. बोथ साइड कोणता आहे, डिस्ट्रीब्युशन रेनफोर्समेंट आहे. ह्याचा डाया काय कमीत कमी 8 mm, ह्याचा पण डाया काय 8 mm मध्ये कमीत कमी. नाही सगळ्याची इकडून पेसिंग पा, अशी पेसिंग पा का अशी पेसिंग पा, दोन्ही केस मध्ये एकच रायटर लागणार आहे. कोणता तुमचा व्हिडिओ 300 mm, याच्यापैकी जो मिनिमम राहील तो काय आहे, मॅक्झिमम काय, मॅक्झिमम पेसिंग काय, मॅक्झिमम पेसिंग. याच्यापेक्षा वर जाता येत नाही. ते आलं का लक्षात तुमच्या 1A आणि 2A स्लॅब मध्ये. तरी याच्यात नाही का खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे आता हा जो आहे ना, हा स्लॅब कोणता आहे, सिम्पली सपोर्टेड स्लॅब. आता तुमच्या आयडियासाठी फक्त मी थोडंसं सांगतो, हे ठीक आहे. आलं लक्षात, याच्यात रेशो आहे आणि हेच आहे. याच्या डिझाईन मध्ये डिटेल जर गेलो ना, तर खूप गोष्टी आहे. आता एवढं गोष्ट मी कसं डिझाईन करताना, म्हणजे याच्यात नाही काय, याच्या डिझाईनसाठी मुवमेंट लागते, तर मुवमेंटचा अल्फा म्हणून फॅक्टर दिला राहतो त्याच्यामध्ये स्लॅबसाठी. त्याची व्हॅल्यू IS कोड मधून घ्यावी लागते, आणि त्याच्यावर मग हा डिझाईन केला जाते. हे म्हणजे एक्स साईडला मुवमेंट, MY साईडला मुवमेंट, हे डिझाईन करताना वापरा लागते. आलं का लक्षात. पण तेवढं तुम्हाला फक्त वरवरचे जेवढे क्रायटेरिया तेवढे मी सांगत आहे. त्यानंतर एक जनरल गोष्ट सांगायची आहे, जसं आता हा जो स्लॅब आहे, हा स्लॅब काय असेल, जर सिम्पली सपोर्ट असेल, काय असेल, सिम्पली सपोर्ट, तर काय होते, ज्यावेळेस नाही का इथं मधात वजन मारते, काय ते मधात वजन मारते, तर हा असा वरती लिफ्ट मारते, काय ते असा दबन ना, हा पोर्शन दबन, तर तिकडचा पोर्शन काय होईल, असा वर जायचा प्रयत्न करेल ना. समजत आहे ना तुम्हाला माझं काय म्हणणं आहे. असा स्लॅब आहे, असा वाचा प्रयत्न करेल ना, हा पोर्शन कुठे चालला, वर चालला, हा काय चालला, खाली चालला. तर मग याला जर नसन जाऊ द्यायचं असं, त्याच्या साईडनं रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करतात. कुठं, कॉर्नरला एक्स्ट्रा. म्हणजे तुमचं जे दिलं आहे ना, ते बार तर बेल्ट बार येते तर राहीलच, पण बाजून अशी कॉर्नरला मेश प्रोव्हाइड करतात, स्पेशली याला दाबून ठेवासाठी. हे जे कॉर्नर आहे ना, हे तुमचं आहे ना, एवढे इथे एक्स्ट्राचं रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करतात कॉर्नरला. आलं लक्षात. त्याला टॉर्शन रेनफोर्समेंट म्हणतात. कोणतं, टॉर्शन रेनफोर्समेंट. आलं का लक्षात. आता टॉर्शन कोर्स इथे खूप डिटेल गोष्टी आहे, पण आपण टॉर्शन रेनफोर्समेंट. आलं का लक्षात. आणि त्याची जे ग्रीड राहते त्याला केवढं प्रोव्हाइड करायचं, तर ते राहते Lx/5 इकडून Lx/5. म्हणजे जर सपोज त्याची लेंथ नाही का, तर किती असेल, 5 मीटर असेल, तर 5 मीटर मागेला 5 किती आलं, 1 मीटर, इकडून 1 मीटर. म्हणजे मग हे जाळा किती बनवायचे, 1 मीटर बाय 1 मीटर जे असेल ते जाळा बनवणार. आलं का लक्षात. मग एक जाळी इकडे, एक जाळी इकडे, एक जाळी इकडे, एक जाळी इकडं. हे कशासाठी प्रोव्हाइड करताय आपण, ते अपलिफ्ट नाही झालं पाहिजे. अपलिफ्ट होत आहे ते असं उचलल्या झालं ना, उचलल्या नाही जा, याच्यासाठी प्रोव्हाइड करत असतो. आलं का लक्षात. असे खूप सारे, मग याच्यात खूप छोटे मोठे क्रायटेरिया आहे. त्यानंतर एक हे राहते, डिझाईन करताना किती लोड येते. आपण ज्यावेळेस डिझाईन करतो ना, ते आपण लोड कसं जाते हे आपण चेक करतो. स्लॅबच्या केसमध्ये लोड कसं जाते, तर त्यासाठी कसा कोणता पोर्शन नाही का कोणत्या वॉलवर जाईल. हा पुरा स्लॅब आहे, याच्यापैकी नाही का ह्या वॉलवर केवढं लोड येणार, ह्या वॉलवर केवढं लोड येणार, ह्या वॉलवर केवढं लोड येणार, किंवा ह्या साईडला केवढं लोड येणार, हे ठरवा लागत ना. तर तुम्ही पुढे लोड इकडे जाईल असं कशा गॅरंटी आहे. त्यासाठी कोणता कॉन्सेप्ट आहे, एक 45 डिग्रीची लाईन राहते. कोणती, म्हणजे असा पोर्शन प्रोव्हाइड करते. कसा
आणि हा जो अँगल राहते ना, हा अँगल हा किती डिग्रीचा 45 डिग्री, इकडून 45 डिग्री, इकडून 45, सगळ्या साईडनं काय 45 डिग्री. तर मग हा जो एवढा पोर्शन आहे, एवढा पोर्शनचं वजन कुठे चाललं, या साईडला. आलं का लक्षात? इकडचा जो हा पोर्शन आहे, आलं का, इकडचं या साईडला, या साईडचं या साईडला, या साईडचं या साईडला. ते खूप डिटेल गोष्टी आहे, जसं जसं तुम्ही ज्या डिझाईन प्रोसेस पूर्ण शिकताल ना त्यामध्ये राहते. पण मी जे जनरल जे रेग्युलर IS कोड 456 न क्रायटेरिया दिले आहे ते मी तुम्हाला जनरल सांगितलं आहे. कारण तुम्ही फक्त ड्रॉइंग ड्रॉ करायला तुम्हाला समजून नाही राहिला का, असाच बार पाहून घेतला आणि काय घेतला, ते कॉपी पेस्ट करण्यात काही अर्थ नाही ना. त्याच्या मागचं थोडंसं बॅकग्राऊंड जर माहित असलं तर मग आपल्याला लक्षात येते का हा बार असाच दिला, एवढा MMS प्रोव्हाइड करू शकतो. कधी कधी असू शकते एखाद्या पुस्तकात चुकीनं कमी बार दिला जाऊ शकते. पेपर सेटरवर डिपेंड राहते ना. आता होऊ शकते तुम्हाला माहित आहे का मेन रेनफोर्समेंट 8 mm च्या खाली जमत नाही, हे तुम्हाला माहित आहे. कोणा स्पेसिफाय केला IS कोडनं, आणि पेपरमध्ये त्यांना देऊन द्या 6 mm चा बार. पेपरमध्ये 6 mm. तिथं चॅलेंज आहे का, तिथं जो दिला तोच आकडा दिया लागल. पण ऍक्च्युअल डिझाईन मध्ये चालते का या गोष्टी. मग तुम्हाला जर वाटलं तर पेपरमध्ये ऑब्जेक्शन घेऊ देत असेल तर तुम्हाला त्याला मग फोटो पाठवा लागेल IS कोडचे, का स्टँडर्ड IS कोडनं सांगितलंय का 8 mm चा क्वेश्चन 8 mm चालते आणि तुम्ही 6 mm दिला, क्वेश्चन कॅन्सल करा. समजत आहे का. तर ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हेच होते, जर थोडीशी चूक झाली तर पोरांना ज्यांना क्वेश्चन तो कॅन्सल करायचा, ज्याचा चुकला राहते ना त्याला तो कॅन्सल करणं असते. तर पोरं 500 रुपये भरायला लागते, 100 रुपये 500 रुपये पैसे भरते पण क्वेश्चन कॅन्सल करून घेते. आलं का लक्षात. हा फरक खूप पडते एक्झाम मध्ये, खूप फरक पडते. कारण एक मार्कर आणि 2 मार्कर 100 पोरं उभे राहते. किती 100 150 पोरं राहते. एक क्वेश्चन जर तुम्ही गायब केला तर 100 पोरं डायरेक्ट साईडनं सटून जाते आणि तुम्ही 300 असाल तर डायरेक्ट 200 वर येतात. तुम्हाला जॉब भेटू शकते ना. आलं का लक्षात. प्रोबॅबिलिटी वाढते. मग अशा गोष्टी राहतात. बरेच पोरं एक्झाम मध्ये क्वेश्चन कॅन्सल करून घेतात. म्हणून त्या पेपर सेटरला पण विचार करतात की आपण क्वेश्चन टाकत आहे तर त्या त्यांना कोणती चूक शोधली नाही पाहिजे. आता इथं थोडासा एखादा क्वेश्चन चुकला तुम्ही विचार करता का एवढा नाही करत. पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जॉब भेटून राहिला ना तर तेव्हा विचार करते त्या लेवल पर्यंत. तर हे अशा गोष्टी राहतात. तर हे कोणती राहते, हे 45 डिग्रीची लाईन राहते. तर 2 बेसला आपण 1 बेसला तुम्हाला ओव्हरऑल क्रायटेरिया समजलं ना तुम्हाला. तर याच्यात नाही का मी रेन्फोर्समेंटचे 3 क्रायटेरिया जसे सांगितले होते मी, का जर पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट राहते, निगेटिव्ह रेन्फोर्समेंट राहते. पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट आणि निगेटिव्ह रेन्फोर्समेंट कशाला म्हणते समजते का तुम्हाला, का सांगा लागते. आता जर सपोज बीम मधून सांगतो किंवा स्लॅब मधून सांगा का बीम मध्ये सांगा, सारखंच आहे. कारण दोघे जण काय होता बेंडच होता. आलं लक्षात. आता जर सपोज मी काय सांगतो तर जो स्लॅब जेव्हा बेंड होते सपोर्टला काय होतो फिक्स आहे, म्हणजे सपोर्टला काय फिक्स आहे. एखादी गोष्ट आता सपोर्टला फिक्स आहे तर त्याला वाकू देईन का, ते त्याला असं पकडून ठेवायचा प्रयत्न करेन ना. तर मग आता जर हा सपोर्ट आहे, काय सपोज हे 2 सपोर्ट आहे, त्यात तुमचा स्लॅब आहे, स्लॅब कसा होते असा वागतो, कसा वागतो असा वागतो. आता कोणी म्हणा सर असा वागते ना डोळ्यानं चांगलं दिसत नाही, असा डोळ्यानं दिसतच नाही. आणि डोळ्यानं दिसत असं तर समजा ते बिल्डिंग पडून राहिली आहे, ते सगळं एकदम मायनर मध्ये राहते, दिसत नाही. पण आपण डिझाईन करताना तो इफेक्ट होते. आलं का लक्षात. जेव्हा नाही का जर तो डिफ्लेक्ट व्हायला लागला तर क्रॅक येणं सुरू होऊन जाते. मग आलं का लक्षात. स्ट्रक्चर जसं जसं जुनं होते तर मग आता हा असा बेट होता तर विषय काय झाला, हा खाली वाकत आहे म्हणजे इथं काय येतं टेन्शन. आलं का लक्षात. इथं काय येतं टेन्शन. आणि इथं कुठं चाललं टेन्शन, असा वाकत आहे ना तर टेन्शन कुठे येईल, इथे येईल का इथे येईल ना. असे का पाहताय, बरोबर बोलताय मी. हा खाली वाकत आहे म्हणून टेन्शन खाली, इकडच्या साईड हा असा तरी वाकू दिलाय का नाही, असा वर दाबल्या जात ना. तर मग ह्या केसमध्ये टेन्शन कुठं आलं, इथे आलं. जेवढा लोहा ह्या पोर्शन मध्ये राहील हा कोणता आहे पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट आहे. कोणता आहे पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट येते म्हणून पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट. कुठे इथे. आणि हा जो आहे वरचा पोर्शन इथे काय आता वरच्या साईडनं होता ना उलटी रिएक्शन, तर हा कोणता आहे निगेटिव्ह रेन्फोर्समेंट. आला का लक्षात. हा कोणता तुम्हाला पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट निगेटिव्ह रेन्फोर्समेंट आला तर कन्फ्युज नाही. काय पॉझिटिव्ह म्हणजे हा खालचा बार आहे आणि निगेटिव्ह म्हणजे वरचा बार आहे. त्याच्या केसमध्ये अशी क्रायटेरिया का पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट मध्ये ज्याला खाली जे बार देतो तर काही बार आपण वर घेऊन जातो. त्याच्यापैकी किती टक्के बार कंटिन्यू घेऊन जाते, किती टक्के बार कंटिन्यू घेऊन जाते, याचे पण क्रायटेरिया दिले. याचे क्रायटेरिया दिले तर ते कसे दिले ते सांगून देतो तुम्हाला. तसं जर 2 स्लॅब आपल्याकडे, कोणता आहे सिम्पली सपोर्टेड स्लॅब आहे आणि कोणता आहे कंटिन्युअस स्लॅब आहे. कोणता कंटिन्युअस स्लॅब आहे. आता जर सपोज खालचा रेन्फोर्समेंट आहे, कोणता टेन्साइल रेन्फोर्समेंट आहे. कोणता टेन्साइल रेन्फोर्समेंट. तर ह्या टेन्साइल रेन्फोर्समेंट पैकी काही बार नाही का आपण काय करतो कंटिन्यू घेऊन जातो शेवटपर्यंत. म्हणजे अलग कंटिन्यू म्हणजे सपोर्ट मध्ये घेऊन जातो. काय करतो सपोर्टच्या आतमध्ये पण घेऊन जातो. ह्या टेन्साइल रेन्फोर्समेंट असे पुरेच्या पुरे बार खाली काही वर जाते ना, काय करतो कंटिन्यू स्लॅबच्या केसमध्ये काही बार कंटिन्यू घेऊन जातो. तर मग हे जे कंटिन्यू घेऊन जातो ते किती घेऊन जातो
किती घेऊन जातो. तर त्या केसमध्ये असं आहे का सिम्पली सपोर्ट असेल तर टोटल टेन्शन रेन्फोर्समेंट आहे त्याचे टेन्शन, तर त्याच्यापैकी किती 1/3 किती 1/3. जर सपोज खालून सपोज 12 बार जात आहे म्हणा, किती जात आहे 12 बार, किती 12, टोटल किती आहे 12 टेन्शन रेन्फोर्समेंट आहे. त्याच्यापैकी किती 3, किती येते हे 4. मग काय होईल 4 बार काय होईल याच्यात त्याच्या खालचे 4 बार कंटिन्यू जाईल आणि ते याच्यात सपोर्ट मध्ये जाईल. कशामध्ये जाईल सपोर्ट मध्ये जाईल. ते पण किती एलडी, किती एलडी म्हणजे काय असते डेव्हलपमेंट लेंथ. आता डेव्हलपमेंट लेंथचा फॉर्म्युला राहतो, ते डेव्हलपमेंट लेंथच्या चॅप्टर जर राहील तर त्याच्यात मी तुम्हाला समजून सांगा कसा कॅल्क्युलेट करते. पण जे एलडीची व्हॅल्यू येईल 1 फूट येईल किंवा 50 mm 60 mm जे काही येईल तर त्याच्या किती याच्या केसमध्ये मला वाटते याच्या केसमध्ये सिम्पली सपोर्टच्या केसमध्ये LD/3 घेऊन जातात. किती LD/3. जर सपोज 90 सेंटीमीटर असेल किती 90 सेंटीमीटर, त्याच्या थर्ड म्हणजे किती होते 30 सेंटीमीटर. आलं का लक्षात. मग 30 सेंटीमीटर पर्यंत आतमध्ये नेला जाईल सपोर्ट मध्ये. पुढच्या पुढे बार घेऊन जाईल सपोर्ट मध्ये, पण फेस पासून आतमध्ये एलडी तुम्ही पाहिलं ना असं प्रोव्हाइड केला पाहिलं बरेचदा ड्रॉइंग मध्ये नाव असते एलडी दिलं राहते साईडनं. त्याच्या किती 30 सेंटीमीटर आपण कॅल्क्युलेट केलं ना किती 30 सेंटीमीटर आत घेऊन जाईल. कोणत्या केसमध्ये सिम्पली सपोर्टेड बीमच्या केसमध्ये. आणि हात जर सपोज तुमचा कोणता असा कंटिन्युअस असतो, जर तुमचा टोटल रेन्फोर्समेंट जे आहे त्याच्यापैकी 4 किती 1/4, 1/4 जर केलं तर 12 भागेला किती 4, पण येते किती 3. तर ह्याच्या केसमध्ये दोन्ही ठिकाणी किती बार होते 12 बारच होते. पण ह्याच्या केसमध्ये काय होते 12 बार पैकी 4 बार तुम्ही सिम्पली सपोर्टच्या केसमध्ये कंटिन्यू घेऊन जात होते आणि कंटिन्यूच्या केसमध्ये तुम्ही किती घेऊन चालले 3 बार घेऊन चालले. हे लक्षात आलं का. हे असं पॉझिटिव्ह हे असे इम्प्रुव्हमेंटचे क्रायटेरिया राहते. आलं का लक्षात. हा तर हे आलं ना लक्षात. तर असे स्लॅबचे वेगवेगळे तुम्हाला वर स्लॅब समजलं ना काय काय नाही, त्याचं कव्हर किती राहते रेन्फोर्समेंट किती राहते आणि महत्वाचा क्रायटेरिया काय फक्त स्लॅबचे क्रायटेरिया करू नको. म्हणजे असे बार राहते ना असं जो बार जाते ना तुमचा त्याच्यापैकी जे बार चालले कंटिन्यू हा असे बार चालले ना कंटिन्यू इकडे तुझा सपोर्ट मध्ये जाईल. अलग लक्षात असे सपोर्ट मध्ये जाईल कंटिन्यू इकडं हा इकडं कंटिन्यू जाईल. तर सिम्पली सपोर्टेड जर असेल तर किती चालले 4 बार. अलग लक्षात 4 बस केसमध्ये सिम्पली सपोर्ट मध्ये आणि कंटिन्यूच्या केसमध्ये किती चालले 3 बार. म्हणजे 3 बार चालले ना कंटिन्यूच्या केसमध्ये असे कंटिन्यू चालले. आला का खालच्या पैकी ते खाली 12 बार होते 12 पैकी असे तिकडं 4 गेले त्याच्या केसमध्ये 3 गेले. आला लक्षात तुम्हाला. हे असे हे क्रायटेरिया करू क्लोज आहे. आणि हे फक्त हा आकडा तुम्हाला नाही का 10 वेळा कंटिन्यू झाला ना फक्त एकदा बोलायला हे काय 1 वे स्लॅब हा कोणता 2 वे स्लॅब इथं काय L/LX ते काय L/LX. 1 वे म्हटलं तर मोर दॅन इक्वल टू 2 आणि 2 वे म्हटलं तर लेस दॅन 2 असे हे क्रायटेरिया आलं का. आणि याच्या केसमध्ये दोन्ही एक मेन रेन्फोर्समेंट डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट याच्या केसमध्ये दोन्ही डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट असे डेल्टा पॅटर्न. आता तर राहील ना लक्षात दोन्ही आकडे समोर पाहिल्यानंतर तुम्ही कन्फ्युजन चालते ना कोणता काय असं आहे स्लॅबचं ओव्हरऑल. आणि डिझाईन मध्ये अजून याच्या खूप सारे क्रायटेरिया राहतात फॅक्टर, पण मेन महत्वाचे फॅक्टर मी तुम्हाला याच्यामध्ये समजून सांगेन.